Hello. Hello and welcome back to everyone. Good morning, guys. स्टार्ट करू लेक्चर स्टार्ट आपण थांबलो होतो तिथून पुढे. ठीक आहे. त्याच्या अगोदर थोडंसं काहीतरी की कालच्या लेक्चरमध्ये आपण जे काही डिस्कस केलं होतं थोडाफार जो ग्लान्स आहे त्या संदर्भात थोडंफार मी ते पाहून घेऊया. ठीक आहे. सो कालच्या लेक्चरमध्ये आपण फार्म बजेट त्याच्यानंतर काय फार्म प्लॅन फार्म मॅनेजमेंट असेल त्याच्या संदर्भात थोडासा जे इम्पॉर्टंट काहीतरी की जे पॉईंट्स होते ते आपण तिथे डिस्कस केले होते. ठीक आहे. सो इथून आपण काहीतरी लेक्चर जे होतं ते काल स्टार्ट केलेलं होतं. इथं आपण बघितलं होतं की फार्मिंग सिस्टम काय आहे किंवा काय नाही त्या संदर्भात फर्स्ट ऑफ ऑल. ओके. फार्मिंग सिस्टम ॲक्च्युअली काय असतं किंवा काय नाही या संदर्भात आपण इथं पॉईंट जे होते ते काहीतरी डिस्कस केलेले होते. फॉर एक्झाम्पल फार्मिंग इंटरव्ह्यूवर मीन्स ऑफ ओव्हरऑल सगळ्याच काहीतरी बेसिकली जे पॉईंट्स असतात किंवा जे ॲस्पेक्ट्स असतात त्यांना इथं ॲड करून नॅचरल असतील किंवा काहीतरी मध्ये ते मॅनमेड असतील आणि ह्युमन काहीतरी लेबर असेल यांना एकत्रित करून काय करतो आपण इथं प्रोडक्शन काहीतरी त्यालाच म्हणतो बेसिकली आपण काहीतरी घ्यायचं फार्मिंग सिस्टम. ओके. यालाच काय म्हणतो आपण इथं फार्मिंग सिस्टम. ठीक आहे. मग इथं आपण बघितलं टाइप्स ऑफ काहीतरी की बेसिकली फार्मिंग. इथे अकॉर्डिंग टू प्रपोर्शन ऑफ लँड लेबर आणि कॅपिटल आपण इथं बघितलं दोन टाइप्स आल्या एक्सटेन्सिव्ह आणि काहीतरी की इंटेन्सिव्ह. त्याच्यानंतर आपण इथं बघितलं होतं अकॉर्डिंग टू व्हॅल्यू प्रोडक्शन. ओके. व्हॅल्यू ऑफ काहीतरी की प्रोडक्शन किंवा काहीतरी मग इन्कम. इन्कमच्या बेसिसवरती पण काहीतरी टाईप ऑफ फार्मिंग आहेत त्या काहीतरी की बनतात. याच्यामध्ये आपण बघितलं स्पेशलाइज मिक्स फार्मिंग आणि काहीतरी की डायव्हर्सिफाय फार्मिंग. आणि त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू सप्लाय ऑफ इरिगेशनच्या काहीतरी की बेसिसवरती पण तिथं फार्मच्या काहीतरी टाईप आहेत ते आपल्याला ते पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट टाईप आपण इथं बघितल्या इरिगेटेड आणि काहीतरी की अनइरिगेटेड किंवा नॉन इरिगेटेड काहीतरी की फार्मिंग. ठीक आहे. एक्सटेन्सिव्ह फार्मिंग मध्ये आपण इथं बघितलं होतं एक्सटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे काय केलं गेलेलं आहे लँड चा एरिया जो आहे तो काय केला गेलेला आहे मॅक्झिमम इथं काहीतरी की युटिलाइज केला गेलेला आहे किंवा मोर अँड मोर काहीतरी की लँड असतो तो काहीतरी इकडं ॲग्रिकल्चर प्रोडक्शनसाठी काय केला जातो युटिलाइज केला जातो. ठीक आहे. त्याला काय म्हणलं जातं बेसिकली एक्सटेन्सिव्ह काहीतरी की फार्मिंग. आता याच्यामध्ये लेबर आणि अदर काहीतरी की बेसिकली जे एलिमेंट्स असतात फर्टिलायझर्स असेल किंवा ओव्हरऑल कॅपिटल असेल हे जे असतं ते काहीतरी की इन्क्रीज केला जात नाही. फक्त लँड असतो तो इन्क्रीज केला जातो. यालाच म्हणलं जातं काहीतरी की एक्सटेन्सिव्ह फार्मिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं सेकंड आहे ते म्हणजे काहीतरी की बेसिकली इंटेन्सिव्ह फार्मिंग. ओके. सेकंड आहे ते म्हणजे काहीतरी की बेसिकली इंटेन्सिव्ह फार्मिंग. आता इथं इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे काय की इथे लँडचा काहीतरी की एरिया जो आहे तो तेवढाच आहे. ओके. इट रिमेन सेम. ओके. लँड काहीतरी की एरिया जो आहे तो कसा इथे रिमेन सेम. हावेवर इथे कॅपिटल असेल आणि काहीतरी की लेबर असेल हे मात्र काय केले गेलेले आहे तिथं इन्क्रीज केले गेलेले आहे. आता कॅपिटल इन्क्रीज करणं म्हणजे काय की ॲडिशनल फर्टिलायझर्स असतील. ओके. सोबतच काहीतरी की इतर काही ऍक्टिव्हिटीज असतील किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू चांगले काहीतरी की उत्कृष्ट बियाणं असेल या सगळ्या काहीतरी की गोष्टी इथे ऍड केल्या गेलेल्या असतात. लँड असते ती काहीतरी की तेवढीच राहते. ठीक आहे. या टाईपची काहीतरी जी फार्मिंग असते तिला म्हणलं जातं ॲज अ इंटेन्सिव्ह फार्मिंग. ओके. तिला काय म्हणलं जातं इंटेन्सिव्ह फार्मिंग. त्याच्यानंतर येतं तो म्हणजे काहीतरी की बेसिकली स्पेशलाइज फार्मिंग. ओके. स्पेशलाइज फार्मिंग. स्पेशलाइज फार्मिंग म्हणजे काहीतरी की ज्या ठिकाणी इन्कम जो आहे तो एकाच काहीतरी की प्लॉटवरती जे डिफरंट काहीतरी की तिकडे आपण म्हणू त्याला ऍक्टिव्हिटीज काहीतरी की कंडक्ट केल्या जातात. मग तिथे लाईफ स्टॉक पण आहे तिथे ॲग्रिकल्चर पण आहे तिथे फिशरी पण आहे. ओके. किंवा काहीतरी की तिकडं अजून एखादा काहीतरी अग्रीशी असोसिएटेड असणारा काहीतरी की कोणता बिझनेसेस आहे. ओके.
सो अमंग दॅट बिझनेसेस, त्या सगळ्या काहीतरी की बिझनेसेस पैकी कोणत्या तरी एकाचा उत्पादन जे आहे ते काहीतरी की 50% काहीतरी जास्त आहे. ओके, त्या सगळ्या काहीतरी की बेसिकली क्रॉप असेल, लाईफ स्टॉक असेल, डेअरी असेल, पोल्ट्री असेल, याच्यामधल्या एकाचा कोणाचं तरी काहीतरी आपण त्याला म्हणू उत्पादन जे आहे काहीतरी ओव्हरऑल सगळ्या उत्पादनामध्ये काहीतरी 50% वरती आहे, अबाउट 50%. याला काय म्हणलं जातं बेसिकली स्पेशलाइज फार्मिंग. त्याच्यानंतर मिक्स फार्मिंग बघितलं आपण इथं, किंवा आपण बघू शकतो मिक्स फार्मिंग. याच्यामध्ये काहीतरी की क्रॉप प्रोडक्शन, ठीक आहे, क्रॉप प्रोडक्शन आहे, प्लस प्लस इथे लाईफ स्टॉक काहीतरी की रेझिंग पण इथे केली जाते. राईट, क्रॉप काहीतरी तिकडे प्रोडक्शन आहे आणि त्याच्याही सोबतच काहीतरी की बेसिकली लाईफ स्टॉक. ओके, लाईफ स्टॉक जे आहे ते पण काहीतरी तिथे रेज केलं जाते. आणि याच्यामध्ये बेसिकली काहीतरी की तो लाईफ स्टॉक काहीतरी की रेझिंग आहे, म्हणजेच इथे काहीतरी की लाईफ स्टॉकमध्ये काऊ आणि काहीतरी की बफेलो यांच्या काहीतरी की वॉट एव्हर जे प्रोडक्शन असेल, मग आता दूध आणि काहीतरी की इतर काहीतरी की मांस असेल, यांच्यापासून आपल्याला 10% पेक्षा काहीतरी की जास्त उत्पादन मिळतं. ओके, त्या ओव्हरऑल काहीतरी की लँडवरती काहीतरी की प्रोडक्शन मधल्या 10% काहीतरी की प्रोडक्शन आहे ते लाईफ स्टॉक काहीतरी की रेझिंग पासून मिळते. याला काय म्हणलं जातं बेसिकली मिक्स फार्मिंग. ओके, त्याच्यानंतर आहे डायव्हर्सिफाईड फार्मिंग. ओके, डायव्हर्सिफाईड फार्मिंग याच्यामध्ये काय आहे, पोल्ट्री असेल, ओके पोल्ट्री आहे, सोबतच काहीतरी की आपण म्हणू क्रॉप आहेत, फिशरी आहे, ठीक आहे, सोबत काहीतरी लाईफ स्टॉक फार्मिंग आहे. सो अशा डिफरंट काहीतरी की ऍक्टिव्हिटीज आहेत ना, त्या इथे कंडक्ट केल्या जातात. मात्र कोणतीही अशी काहीतरी की पर्टिक्युलर अशी एंटरप्राइज नाही आहे किंवा काहीतरी असा ऍक्टिव्हिटी नाही आहे की ज्याचं उत्पादन जे आहे ते काहीतरी की 50% पेक्षा जास्त आहे. ओके, कोणाचंही. राईट, सगळे काहीतरी की बेसिकली काही 20 असेल, काही 30 असेल, काही 40 असेल. ओके, असं काहीतरी की बेसिकली उत्पादन आहे ओव्हरऑल उत्पादनामध्ये ह्या सगळ्यांचा काहीतरी की पार्ट. याला काय म्हणलं जातं बेसिकली डायव्हर्सिफाईड फार्मिंग. त्याच्यानंतर आहे ड्राय फार्मिंग. ओके, ड्राय फार्मिंग इज डन एरिया हॅव्हिंग ॲव्हरेज अॅन्युअल रेनफॉल लेस दॅन 50%. ज्या ठिकाणी काहीतरी की अबाव 50%, ज्या ठिकाणी 50% पेक्षा काहीतरी की जास्त पाऊस होतो त्या ठिकाणी ड्राय फार्मिंग असते ती काय केली जाते तिथं कंडक्ट केली जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथं सिस्टम ऑफ फार्मिंग काहीतरी की बघू शकतो. सिस्टम ऑफ फार्मिंग म्हणजे काय बेसिकली की ज्या वेळेला ॲग्रिकल्चरचे काहीतरी तिकडं ऍक्टिव्हिटीज काहीतरी की कंडक्ट केल्या जातात किंवा कॅरीड आउट केल्या जातात. कशासाठी, तर काहीतरी की मॅक्झिमम किंवा काहीतरी की परफेक्ट असं काहीतरी की जे प्रोडक्शन असेल त्याला ऑब्टेन करण्यासाठी. आणि हे जे काहीतरी की कंडक्ट किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याला ऍक्टिव्हिटीज कॅरीड आउट केल्या जातात, त्या कोणत्या काहीतरी की मेथडनी किंवा काहीतरी की कोणत्या प्रॅक्टिसने यूज केल्या जातात, किंवा पर्टिक्युलर मेथड किंवा काहीतरी की पर्टिक्युलर प्रॅक्टिसेस तिथे यूज केल्या जातात. याला काय म्हणलं जातं बेसिकली सिस्टम ऑफ काहीतरी की फार्मिंग. ठीक आहे, याला काय म्हणलं जातं सिस्टम ऑफ फार्मिंग. याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे बघू शकतो कोऑपरेटिव्ह फार्मिंग. ओके, कोऑपरेटिव्ह फार्मिंग काहीतरी की बेसिकली तिथे 4-5 शेतकरी एकत्र येतील, ओव्हरऑल काहीतरी की त्यांच्याकडे काय असणारी जी लँड असेल ती सगळी एकत्र त्याचं पूल म्हणून तिथे एकत्र ठेवली जाईल आणि त्याच्यावरती काहीतरी की सगळे मिळून काय करतील तिथे शेती करतील. ओके, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली कोऑपरेटिव्ह फार्मिंग. अगेन याच्यामध्ये काहीतरी की बेसिकली उत्पादन जे असेल ते कसं हे केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं. तर जशा प्रकारे काहीतरी की बेसिकली तुमचं तिथे शेअर असणार आहे, त्या प्रकारे काहीतरी तुमचं जे प्रोडक्शन असेल ते काय केलं जातं इथं डिस्ट्रीब्यूट केलं जातं. ठीक आहे, ज्या प्रकारे काहीतरी तुमचे जे शेअर्स आहेत त्या प्रकारे काहीतरी तुमचं जे हे असेल उत्पादन असेल ते काय केलं जातं तिथं शेअर केलं जातं. ओके, याच्यामध्ये अगेन इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळतात. कोऑपरेटिव्ह बेटर फार्मिंग. ओके, याच्यामध्ये ऑपरेशन आणि ओनरशिप असते ती बोथ असते इंडिव्हिज्युअलकडे. कोऑपरेटिव्ह जॉईंट फार्मिंग असते, इथे ओनरशिप इज इंडिव्हिज्युअल आणि ऑपरेशन पण काय असतं ॲज अ कलेक्टिव्हली असतं. ओके, त्याच्यानंतर पुढे कोऑपरेटिव्ह कलेक्टिव्ह फार्मिंग. ओके, कोऑपरेटिव्ह कलेक्टिव्ह फार्मिंग इथे ओनरशिप आणि ऑपरेशन जे असतं ते काहीतरी की बेसिकली कलेक्टिव्हली केलं जात असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे कॅपिटलिस्टिक फार्मिंग. कॅपिटलिस्टिक फार्मिंग म्हणजे काहीतरी की बेसिकली वॉट एव्हर जे काहीतरी की तिकडे प्रोडक्शन घेतलं जाणार आहे किंवा फार्ममध्ये काहीतरी इकडे इन्व्हेस्टमेंट केली जाणार आहे, ही कशासाठी असणार आहे मुख्यतः, तर ॲज अ काहीतरी की बिझनेसेस म्हणून. ओके, ॲज अ बिझनेस पर्पज किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू उद्योग म्हणूनच काय केलं जाणार तिकडे शेतीमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे किंवा काहीतरी त्याच्यातून उत्पादन
सांगितलं जाणार आहे. पेप्सिकोचं काहीतरी एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो, जिथं काहीतरी पोटॅटोचं काहीतरी मोठ्या प्रमाणात उत्पादन कशासाठी, तर काहीतरी घ्यायचं लेज बनवण्यासाठी. ओके, जे वेफर्स आपण खातो त्याचं उत्पादन घेण्यासाठी काहीतरी की बटाट्याचं उत्पादन घेण्यासाठी ॲज अ रॉ मटेरियल इथे कॅपिटलिस्टिक फार्मिंग काहीतरीकडे कंडक्ट केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॉर्पोरेट. ओके, कॉर्पोरेट फार्मिंग. अगेन सेम थोडंसं काहीतरी कॅपिटलिस्ट सारखंच काहीतरी आपल्याला याचं नेचर असतं ते पाहायला मिळतं, किंवा याचं काहीतरी कॅरेक्टरिस्टिक आपल्याला पाहायला मिळतं. हावेवर और बट द राईट ऑफ ओनरशिप इज ऑन द बेसिस ऑफ शेअर टेकन बाय द मेंबर्स. ओके, व्हॉट एव्हर जे काहीतरी की बेसिकली इकडे कॉपरेटिव्ह फार्मिंग केली जात असते, कॉर्पोरेट फार्मिंग. याच्यामध्ये कसं असतं बेसिकली 2 or more काहीतरी की बेसिकली तिकडं जॉईंट व्हेंचर किंवा काहीतरी की कंपनी ज्या असतात ना त्या प्रेझेंट असतात, आणि त्यांचा काहीतरी की बेसिकली जो लँड असतो तो त्यांनी काहीतरी की किंवा ओनरशिप जे असते ते काहीतरी ॲज अ शेअर केलेले असते. ओके, आणि त्याच्या बेसिसवरती काय केलं जात असतं, फार्मिंग जी असते ती काहीतरी की कंडक्ट केली जात असते. राईट. त्याच्यानंतर आहे स्टेट फार्मिंग 4th नंबरचे. ओके, इथे बेसिकली काहीतरी की व्हॉट एव्हर जे काहीतरी की ॲग्रिकल्चरचे ॲक्टिव्हिटीज असतात त्या सगळ्या कोणाद्वारे कंडक्ट केल्या जातात, तर काहीतरी ॲज अ गव्हर्नमेंटद्वारे. ओके, सो गव्हर्नमेंट कॅरीड आउट और कॅरीज आउट स्टेट फार्मिंग. ओके, स्टेट फार्मिंग. त्याच्यानंतर आहे कलेक्टिव्ह फार्मिंग. ओके, कलेक्टिव्ह फार्मिंग. सो कलेक्टिव्ह मेंबर सरेंडर देअर लँड, लाईव्ह स्टॉक अँड द इम्प्लिमेंट टू सोसायटी. ओके, इम्प्लिमेंट टू सोसायटी. व्हॉट एव्हर जे काहीतरी तिकडे डिस्ट्रीब्युटेड असणार अशा काहीतरी की लँड असेल ती ओव्हरऑल काहीतरी की सोसायटीच्या हातामध्ये दिली जाते, आणि सोसायटी तिथं काय करते, सगळ्या काहीतरी की ॲग्रिकल्चरचे ॲक्टिव्हिटीज असतात त्या काय करतात तिकडं कंडक्ट करतात. ओके, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली कलेक्टिव्ह फार्मिंग. आणि शेवटी इथं काहीतरी की बेसिकली पिझंट फार्मिंग. ओके, पिझंट फार्मिंग म्हणजे बेसिकली काय असणार आहे की ज्या ठिकाणी काहीतरी की ॲग्रिकल्चरचे जे प्रॅक्टिसेस असतात त्या इंडिव्हिज्युअल काहीतरी की जो तिथं शेतकरी आहे याच्याद्वारे काय केलं जातं बेसिकली तिथं फॉलो केलं जातं. आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काहीतरी की एंटर फॅमिली जे असते तिथे काय करत असते ॲज अ डिसिजन मेकिंग पण घेत असते, आणि सोबतच काहीतरी तिकडे प्रोडक्शन म्हणजे काहीतरी तिकडं प्रोडक्शन काहीतरी की तिकडे ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेशन पण करत असते ॲज अ कलेक्टिव्हली. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली पिझंट काहीतरी की फार्मिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी ॲज अ फार्म प्लॅनिंग. ओके, शेतीविषयक काहीतरी की बेसिकली तिथं योजना किंवा शेतीची काहीतरी की ॲज अ योजना. ओके, शेतीची योजना म्हणजे बेसिकली काय असणार आहे तिथं, तर ओव्हरऑल काहीतरी की बेसिकली तिकडं जे रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके, ओव्हरऑल किंवा काहीतरी की जे स्केअर थोडक्यात काहीतरी की जे रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत त्यांचा काहीतरी की मॅक्झिमम काहीतरी की युटिलायझेशन करायचा, आणि त्याच्यातून काहीतरी की इफिशियंट किंवा काहीतरी की मॅक्झिमम उत्पादन जे असेल ते काहीतरी की मिळवायचं. ओके, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली शेतीची योजना किंवा काहीतरी की फार्म प्लॅनिंग. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं जातं बेसिकली इट इज अ प्रोसेस ऑफ डिसाइडिंग किंवा काहीतरी डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्याची काहीतरी एक प्रकारची ही प्रक्रिया असते. ओके. सेकंड थिंग ऑब्जेक्टिव्ह याचे. ओके, उद्देश काय असतात बेसिकली फार्म प्लॅनिंगचे, हे तर झाले याच्या काहीतरी डेफिनेशनच्या संदर्भात. त्याच्यानंतर काहीतरी की उद्देश काय असतात. सो इमिडिएट ऑब्जेक्ट ऑफ फॉर्म प्लॅनिंग इज टू मॅक्झिमाइज अॅन्युअल नेट इन्कम. ओके, अॅन्युअल नेट इन्कम हा काय असतो तर काहीतरी की असा मुख्य असा काहीतरी की उद्देश असतो कशाचा, तर काहीतरी ॲज अ फार्म प्लॅनिंगचा. काय करायचं काहीतरी की बेसिकली मॅक्झिमम काहीतरी की उत्पादन जे आहे वार्षिक ते आपल्याला काहीतरी की तिकडे शेतीच्या काहीतरी की प्रक्रियेमधून मिळालं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमायझेशन ऑफ नेट इन्कम थ्रू इम्प्रूव्ह रिसोर्सेस अँड प्लॅनिंग. ओके, थ्रू यूज प्लॅनिंग. व्हॉट एव्हर जे काहीतरी की रिसोर्सेस आहेत त्यांचा काहीतरी की जो वापर असेल तो काहीतरी ॲज अ इफिशियंटली किंवा काहीतरी ॲज अ मॅक्झिमम असेल तो काय करायचा इकडे घडवून आणायचा. ओके, ते पण काय असतं बेसिकली तो ऑब्जेक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतं फार्म काहीतरी की बेसिकली प्लॅनिंगचा. त्याच्यानंतर इथं टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. इथं 2 इम्पॉर्टंट टाईप आपण बघू शकतो. एक आहे ते ॲन्युअल प्लॅनिंग असते जी काहीतरी की साधारणतः एका वर्षभरासाठी तिकडं प्लॅन केली जाते, आणि दुसरी आहे ती म्हणजे काहीतरी की लॉंग टर्म प्लॅनिंग. ओके, जी साधारणतः काहीतरी की 5 ते 10 वर्षासाठी काहीतरी तिकडं प्लॅन केली जाते. आता याच्यामध्ये बेसिकली काहीतरी की आपण त्याला हे म्हणू सबसिस्टन्स फार्मिंग असतं, म्हणजे
खाण्यापिण्याच्या काहीतरी वस्तूसाठीच काहीतरी तिकडं शेती केली जात असते. लॉंग टर्म प्लॅनिंग असते त्याच्यामध्ये मुख्यतः काहीतरी ॲज अ बिझनेसेस, ओके, मुख्यतः काहीतरी ॲज अ बिझनेसेस ॲक्टिव्हिटीज असतात ना, त्यांच्यासाठीच काय केलं जातं तिथं प्रेफर केलं जातं किंवा त्यासाठी काय केलं जातं तिथं प्लॅन केलं जात असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इथं काहीतरी की आपल्याला फार्म प्लॅनिंग म्हणजे काहीतरी की इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत त्या काहीतरी की पाहायला मिळतात. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी काय प्रिपेरिंग द फार्म मॅप, त्याच्यानंतर रेकॉर्डिंग द हिस्ट्री ऑफ फार्म, त्याच्यानंतर प्लॅनिंग बुलक अँड ह्युमन लेबर रिक्वायरमेंट, त्याच्यानंतर प्लॅनिंग लँड यूज अँड द सॉइल कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस, त्याच्यानंतर प्लॅनिंग लाईव्हस्टॉक फार्मिंग, आणि त्याच्यानंतर काहीतरी की प्लॅनिंग द मार्केटिंग ऑफ प्रोड्यूस. ओके, प्लॅनिंग द मार्केटिंग ऑफ प्रोड्यूस. हे इम्पॉर्टंट काहीतरी जे स्टेप्स आहेत ते इथं फॉलो केले जात असतात. ओके, सो हे झालं काहीतरी की बेसिकली फार्म प्लॅनिंगच्या संदर्भात. त्याच्यानंतर आहे इथे फार्म बजेटिंग. ओके, फार्म बजेटिंग. आता इथं आपण काहीतरी की प्लॅन तर केला की एक्झॅक्टली काय करायचं आहे काय नाही, बरोबर. आता इम्पॉर्टंट काहीतरी की पॉईंट काय असणार आहे किंवा रिक्वायरमेंट काय असणार आहे की केला गेलेला काहीतरी की प्लॅन आहे त्या प्लॅनसाठी काहीतरी की आवश्यक असणारं काहीतरी की जे कॅपिटल आहे त्याची. ओके, सो या काहीतरी की केल्या गेलेल्या काहीतरी की प्लॅनची काहीतरी की रिक्वायरमेंट आहे कॅपिटल, ती ज्याच्यामध्ये कंप्लीट केली जाते त्यालाच काय म्हणतात ॲज अ फार्म बजेटिंग. त्यालाच काय म्हटलं जातं ॲज अ फार्म बजेटिंग. सो फार्म प्लॅन is a program of total farm activity of a farmer drawn upon advance, and the farm plan is serve as the basis of farm budgeting. Okay, farm budgeting. प्लॅन बनवला आपण, प्लॅन बनवल्यानंतर इम्पॉर्टंट काहीतरी की गरज असेल तर काहीतरी की त्याला एक्झिक्यूट करायचे. एक्झिक्यूट करताना मग काहीतरी की आपल्याकडे बजेट जे असतं ते तिथं काहीतरी की असतं इम्पॉर्टंट असतं की एक्झॅक्टली आपल्याला काहीतरी की कुठे आणि केवढा आणि कशा प्रकारे काहीतरी की तिकडं खर्च करायचा आहे. ओके, केल्या गेलेल्या खर्चानंतर काहीतरी की आपल्याला जे रिटर्न्स असतील ते आपल्याला काय किती किंवा काहीतरी की कसे मिळणार आहेत किंवा काहीतरी की तिथे रिस्क फॅक्टर कोणते आहेत आणि कोणते नाही, हे सगळंच आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतं तर काहीतरी ॲज अ फार्म बजेट प्लॅन. ठीक आहे. फार्म बजेट इज द एक्सप्रेशन ऑफ फार्म प्लॅन इन इन मॉनिटरी टर्म्स. ओके, इन मॉनिटरी टर्म्स. फार्म प्लॅन जो काहीतरी बनवलेला आहे त्यालाच काहीतरी की आपण पैशामध्ये काहीतरी की ज्यावेळेला तिथं प्रेझेंट करतो किंवा बोलतो हेच काय असतं बेसिकली काहीतरी ॲज अ फार्म बजेटिंग. ओके, देन इट इज अ प्रोसेस ऑफ एस्टिमेटिंग कॉस्ट, रिटर्न्स अँड नेट प्रॉफिट ऑफ ए पर्टिक्युलर एंटरप्राइजेस. ओके, अगेन इथं काहीतरी की फार्म बजेटिंग काय असतं की आपण वॉट एव्हर जे काहीतरी खर्च करणार आहे, ओके, त्या खर्चातून काहीतरी की आपल्याला तिथं रिटर्न्स कोणते येणार आहेत आणि ओव्हरऑल काहीतरी की आपल्याला तिथं नेट इन्कम काय असणार आहे याचं एक काहीतरी की रफ एस्टिमेशन जे असतं ना ते इथं काय केलं जात असतं फॉर्म बजेटिंगमध्ये काहीतरी की घडवून आणलं जात असतं. ठीक आहे. देन बजेट इज अ स्टेटमेंट ऑफ एस्टिमेटेड इन्कम अँड एस्टिमेटेड एक्सपेंडिचर. ठीक आहे, आपल्याला खर्च किती करावा लागणार आहे त्याचा काहीतरी की एक ओव्हरऑल एस्टिमेशन जे असतं ते इथं केलेलं असतं आणि त्याच्यासोबतच काहीतरी की बेसिकली आपल्याला रिटर्न्स किती येणार आहे याचं देखील काहीतरी की एस्टिमेशन जे असतं ते इथं केलं जात असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला टाइप्स ऑफ द फार्म बजेट जे आहे ते इथं पाहायला मिळतात. ओके, टाइप्स ऑफ फार्म बजेटिंग. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी आपण बघू शकतो पहिली जी टाईप आहे ती काहीतरी काय पार्शल बजेटिंग. ओके, पहिली जी टाईप आहे ती काहीतरी इथे पाहायला मिळते आपल्याला ती म्हणजे पार्शल बजेटिंग. सो इट रेफर एस्टिमेटिंग कॉस्ट अँड रिटर्न्स. ओके, एस्टिमेटिंग कॉस्ट अँड रिटर्न ॲट नेट इन्कम. ओके, ॲट नेट इन्कम फ्रॉम ए पर्टिक्युलर एंटरप्राइजेस. ओके, फ्रॉम ए पर्टिक्युलर एंटरप्राइजेस. इथे ओव्हरऑल काहीतरी की जेवढी एंटरप्राइजेस आहेत त्याच्यामध्ये पर्टिक्युलर काहीतरी की एखादा जो काहीतरी की एंटरप्राइजेस आहे किंवा ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी आहे. फॉर एक्झाम्पल आपण जसं बघितलं होतं याच्यामध्ये पोल्ट्री आहे, ओके, क्रॉप्स आहेत, लाईव्ह स्टॉक आहे किंवा काहीतरी तिकडे अजून फिशरी असेल. याच्यामधून पर्टिक्युलर एकाचा कोणाचं तरी काहीतरी की उत्पादन किंवा त्याची असेल ती काहीतरी की तिकडं एक्सपेन्स असेल किंवा त्याच्यातून काहीतरी की मिळणार आपल्याला रिटर्न असेल. याच्या संदर्भात काहीतरी की ज्यावेळेला आपण तिकडे एस्टिमेटिंग करतो किंवा काहीतरी तिकडे बोलतो त्यावेळेला ते काय बनत असतं पार्शल बजेटिंग. ओके, एका पर्टिक्युलर काहीतरी की एंटरप्राइजेस संदर्भात ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला ते काय बनतं तर काहीतरी काय ॲज अ पार्शल बजेटिंग. सो इथं आपण एक्झाम्पल बघू शकतो. इथे ज्यावेळेला काहीतरी की आपण पर्टिक्युलर काहीतरी की एरियावरती, ओके, 1 हेक्टरवरती इथे लोकल ज्वारीच्या ऐवजी काहीतरी की आपण इथे हायब्रिड ज्वारी ज्यावेळेला काहीतरी तिकडं सोईंग करतो, पेरणी करतो आणि त्याचं काहीतरी की एस्टिमेटेड करतो
की आपल्याला उत्पादन जे आहे ते काहीतरी की किती पर्सेंटेजनी वाढणार आहे, की आपल्याला उत्पादन जे आहे ते किती काहीतरी की मिळणार आहे त्या पर्टिक्युलर काहीतरी की एरियावरती. याचं एस्टिमेशन म्हणजेच काय झालं, पार्शल बजेटिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड टाईप असते ते म्हणजे काहीतरी की कम्प्लीट बजेटिंग. ओके, सेकंड टाईप असते ते काहीतरी घ्यायचं कम्प्लीट बजेटिंग. आता सेपरेट न बघता काहीतरी की थोडंसं आपण इथं काय म्हणू आपण त्याला पॅरल काहीतरी की थोडासा त्यांच्यामधला डिफरन्स किंवा काहीतरी की जे पॉईंट्स आहेत ना ते बघूया. म्हणजे थोडंसं काहीतरी की सेपरेट किंवा काहीतरी की सेपरेट एफर्ट न देता एकत्रित काहीतरी की ते किंवा सायमल्टेनियसली ते कम्प्लीट होऊन जाते. ओके, सो कम्प्लीट बजेटिंग आणि सेकंड म्हणजे काहीतरी काय असं पार्सल बजेटिंग. ओके, कम्प्लीट बजेटिंग आणि काहीतरी की पार्सल बजेटिंग. सो कम्प्लीट बजेटिंग म्हणजे काहीतरी की होल फार्म इज कन्सिडर्ड टू ॲज अ 1 युनिट. ओके, होल फार्म इज कन्सिडर ॲज अ 1 युनिट. ओव्हरऑल जेवढी काहीतरी की तिकडे जमीन आहे त्याच्यावरती काहीतरी की घेतलं जाणार जे उत्पादन आहे सगळ्याच प्रकारचं, लाईव्ह स्टॉक असेल, फिशरी असेल, पोल्ट्री असेल किंवा काहीतरी की डेअरी असेल आणि आज काहीतरी क्रॉप्स पण असतील, या सगळ्यांचं काहीतरी की ओव्हरऑल जे उत्पादन असतं ते इथं काहीतरी की ॲज अ 1 युनिट म्हणून काहीतरी की कन्सिडर केलं जातं. आणि इथं आपण काहीतरी की बघितलेलं आहे एक मायनर ॲस्पेक्ट जो असतो तो काहीतरी की कन्सिडर केला जातो शेतीमधला. ठीक आहे, तो काय म्हणतो तिकडं पार्शल काहीतरी की बजेटिंग. सेकंड आहे ऑल द ॲस्पेक्ट लाईक क्रॉप्स, लाईव्हस्टॉक, मशिनरी अँड अदर ॲसेट्स आर कन्सिडर. ओव्हरऑल काहीतरी तिकडे जेवढे काही ॲसेट्स आहेत ॲग्रिकल्चरमध्ये जे तिथे काहीतरी की प्रोडक्शनच्या काहीतरी तिकडं ॲक्टिव्हिटीसाठी किंवा काहीतरी की प्रोडक्शनच्या प्रोसेससाठी यूज केले जातात ते सगळेचे सगळे कम्प्लीट बजेटिंगमध्ये काहीतरी की तिकडे कन्सिडर केले जातात. इथे काय केलं जातं फक्त एक्झिस्टिंग प्रॅक्टिसेस. ओके, एक्झिस्टिंग काहीतरी की प्रॅक्टिसेस व्हॉट एव्हर जे आत्ता काहीतरी तिकडे सुरू आहे तेच फक्त काय केलं जातं तिथं पार्शल काहीतरी की बजेटिंगमध्ये काहीतरी कन्सिडर केला. त्याच्यानंतर इथे कम्प्लीट बजेटिंग म्हणजे काहीतरी की फिक्स प्राइस किंवा फिक्स कॉस्ट आणि काहीतरी की व्हेरिएबल ज्या कॉस्ट असतात त्या कॅल्क्युलेटेड केल्या जातात. कशासाठी तर काहीतरी की कॉस्ट आणि काहीतरी की रिटर्न चेक करण्यासाठी किंवा काहीतरी तिकडं इव्हॅल्युएट काहीतरी की करण्यासाठी. ओके, तेच जर आपण काहीतरी की असेल तर पार्शल बजेटिंगमध्ये बघितलं तर इथं फक्त काहीतरी की व्हेरिएबल कॉस्ट. ओके, व्हेरिएबल कॉस्ट असते तेच काय केले जाते तर कन्सिडर केले जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं फोर्थ नेट इन्कम इज एस्टिमेटेड डिलीटिंग फिक्स कॉस्ट. ओके, याच्यामध्ये नेट इन्कम ज्यावेळेला एस्टिमेट केला जातो त्यावेळेला त्याच्यातून फिक्स कॉस्ट जी असते ती काय केली जाते डिलीट केली जाते. ओके, तेच जर आपण इकडे बघितलं कशामध्ये पार्शल बजेटिंगमध्ये तर इथं आपण बघू शकतो इथे काय केलं जातं बेसिकली व्हेरिएबल कॉस्ट असते ती काय केलं जाते त्यातून डिलीट केली जाते आणि मग काय केलं जातं बेसिकली नेट इन्कम जो असतो तो एस्टिमेटेड केला जातो. ओके, अगेन फायनली कम्प्लीट बजेटिंगसाठी इथं काहीतरी की एफर्ट जे असतात आणि टाइम जो असतो तो जास्त लागतो. तेच रिलेटिव्हली काहीतरी की पार्शल बजेटिंगसाठी येतं कमी एफर्ट्स आणि काहीतरी की कमी टाइम लागत असतो. ठीक आहे, सो हे झालं बेसिकली काहीतरी की डिफरन्स इन बिटवीन द कम्प्लीट बजेटिंग आणि काहीतरी की पार्शल बजेटिंग. पुढे आहे ॲडव्हान्टेजेस. ओके, ॲडव्हान्टेजेस ऑफ काहीतरी की फार्म बजेटिंगच्या संदर्भात तर बघूया आपण ते. ओके, पुढे आहे ॲडव्हान्टेज ऑफ काहीतरी की बेसिकली फार्म बजेटिंग.
एक एक करून बघूया इथं आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल इट इव्हॅल्युएट ओल्ड प्लॅन अँड द गाईड फार्मर टू अडॉप्टेड न्यू प्लॅन. फर्स्ट ऑफ ऑल इथं काय केलं आता फार्म बजेटिंगचं काहीतरी की याच्यामध्ये ॲडव्हान्टेजमध्ये जर काहीतरी आपण इथं बघितलं तर ओल्ड काहीतरी जे प्लॅन असतात त्याच्याऐवजी काहीतरी की नवीन जे प्लॅन्स असतात किंवा काहीतरी आपण त्याला इक्विपमेंट्स असतात किंवा काहीतरी त्याचे प्रॅक्टिसेस असतात ते काहीतरी अडॉप्ट करण्यासाठी फार्म बजेट असतो काहीतरी की फार्मर्सला मदत करत असतो. त्याच्यानंतर इट हेल्प टू अंडरस्टँड वेस्ट ऑर लिकेजेस इन द फार्म बिझनेसेस. ओके, वॉट एव्हर जे काहीतरी बेसिकली शेतीच्या काहीतरी आपण तिकडं प्रक्रिया काहीतरी इकडं राबवत असतो त्याच्यामध्ये बऱ्याचदा काहीतरी लिकेजेस असतात किंवा काहीतरी आपण त्याला सिम्पल असं म्हणतो वेस्टेज असतात बरेचसे. ओके, सो हे आयडेंटिफाय करायला अगेन काहीतरी फार्म बजेट असतो तो काय करत असतो आपल्याला तिथे मदत करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इट गिव्स कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ रिसिप्ट्स एक्सपेन्स अँड नेट अर्निंग on different farms. Okay, different farms in the same locality and in a different localities for formulating national agriculture policies. Okay, इथे बेसिकली काहीतरी एकाच एरियामध्ये आपण काहीतरी कशा प्रकारे डिफरंट काहीतरी जे क्रॉप्स आहेत ते घेतोय आणि त्याचा काहीतरी की बेसिकली तिकडे आपल्याला बेनिफिट कोणता मिळतोय किंवा नाही मिळत हे देखील काहीतरी की ॲज अ कम्पॅरेटिव्ह स्टडी देत आपल्याला काहीतरी की फार्म बजेटिंगद्वारे काय केलं जातं प्रेझेंट केलं जातं. त्याच्यानंतर guides and encourage the most efficient and economically used resources. Okay, use resources. प्रॉपर काहीतरी काही रिसोर्स यूज करण्यासाठी काहीतरी जे टेक्निक्स असतात किंवा काहीतरी ज्या प्रॅक्टिसेस असतात त्या देखील काहीतरी ॲज अंडरस्टँड किंवा काहीतरी त्यांना तिथे समजून देण्यासाठी इथं फार्म बजेटिंग असते ते काय करत असते तिथं मदत करत असते. देन इट सर्व ॲज व्हॅल्युएबल बेसिस. ओके, व्हॅल्युएबल बेसिस फॉर improvements in the farm management practices. Okay, in the farm management practices, right? इथं अगेन काहीतरी की बेसिकली फार्म बजेटिंग असते ते काहीतरी की आपल्याला वॉट एव्हर जे काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू ही आहेत काय म्हणू आपल्याला प्रॅक्टिसेस आहेत त्या काहीतरी की इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी अगेन काहीतरी की मदत करत असते. ओके, सो हे झालं बेसिकली काहीतरी की फार्म बजेटिंगचं काहीतरी की ॲडव्हान्टेज एक्झॅक्टली ते काय असतं काय नाही. ओके, त्याच्यातले काहीतरी डिफरंट टाईप्स आणि काहीतरी की ते. ओके, पुढे बघूया फार्म रेकॉर्ड्स आणि काहीतरी की अकाउंटन्सी. ओके, फार्म रेकॉर्ड्स आणि काहीतरी की बेसिकली अकाउंटन्सी. ठीक आहे. आता हे ओव्हरऑल काय असणार आहे बेसिकली. सो अकाउंटन्सी इज डिफाईन्ड ॲज द आर्ट ॲज वेल ॲज सायन्स ऑफ रेकॉर्डिंग in a book businesses transaction in a regular and systematic manner so that in nature extent and financial effects can be readily ascertained at any time of the year. Okay, at any time of the year. ओव्हरऑल काहीतरी की बेसिकली तिकडे ॲग्रिकल्चरमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी कंडक्ट केल्या जात आहेत त्याची काहीतरी की इतंभूत किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू सिस्टमॅटिक काहीतरी की जी इन्फॉर्मेशन असेल ती ओव्हरऑल काय की इयरसाठी तिकडे काहीतरी की रेडी ठेवणं त्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली तिकडे फार्म काहीतरी की अकाउंटन्सी किंवा काहीतरी की फार्म रेकॉर्डिंग. ओके, मग त्याच्यामध्ये काय असेल बेसिकली वर्षभरात किती प्रकारचे पेरणी केले गेलेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये काहीतरी की कोणत्या प्रकारचे फर्टिलायझर्स असतील कोणत्या प्रकारचे प्रॅक्टिसेस असतील त्या तिथे कॅरीड आउट केल्या गेल्या होत्या. ओके, त्याच्यासाठी केल्या गेलेला काहीतरी की जो खर्च असेल तो. ओके, त्याच्यानंतर इतर काहीतरी की ॲडव्हान्स टेक्निक किंवा काहीतरी की इक्विपमेंट्स असतील त्या तिथे काहीतरी की राबवल्या गेल्या होत्या किंवा काहीतरी की यूज केल्या गेल्या होत्या. आणि फायनली काहीतरी की सगळ्यांच्या शेवटी प्रोडक्शन किंवा काहीतरी की उत्पादन आपल्याला तिथे किती मिळालं होतं किंवा किती नाही. ठीक आहे, हे सगळंच काय केलं जातं बेसिकली इथं चेक केलं जातं आणि यालाच काय म्हणलं जातं बेसिकली काहीतरी काय फार्म रेकॉर्ड्स किंवा काहीतरी की बेसिकली अकाउंटिंग. ठीक आहे, फार्म रेकॉर्ड किंवा काहीतरी की फार्म अकाउंटिंग. So it is the application of accounting principles. Okay, accounting principles to the business of farming. Okay, businesses of farming. इथे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स असतात तेच काय केले जातात बेसिकली तिकडं ॲग्रिकल्चर किंवा काहीतरी की फार्मच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यावरती काय केलं जातात हे अप्लाय केलं जातात. यालाच काय म्हणलं जातं फार्म अकाउंटन्सी किंवा काहीतरी मग तिकडे फार्म काहीतरी की रेकॉर्ड्स. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह काय असतात त्याचे फार्म अकाउंटन्सीचे किंवा काहीतरी की रेकॉर्डिंग. So first of all, how does the business fare at the certain time? Okay, how does the business fare at certain time? बिझनेसेस आहे तो काहीतरी की पर्टिक्युलर काहीतरी की पिरियड मध्ये किंवा काहीतरी की टाइम मध्ये तिथे
फिजिबल किंवा काहीतरी की इकॉनॉमिकली वाईज आहे की नाही हे जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काहीतरी की फार्म अकाउंटन्सीचे काहीतरी की जो रेकॉर्ड आहे तो काहीतरीकडे प्रेझेंट असणं किंवा तिथे ठेवणं काहीतरी की आवश्यक असतं. हा याचा काय बनतो इथं ऑब्जेक्टिव्ह बनतो पहिला. ठीक आहे. त्याच्यानंतर वेअर ॲट द विकनेसेस. ओके, वेअर ॲट द विकनेसेस टू फाइंड आउट वेअर आर द विकनेसेस. शेतीच्या काहीतरी की त्या प्रॅक्टिसेसमध्ये किंवा काहीतरी तिकडे प्रक्रियेमध्ये विकनेसेस काहीतरी की कुठे कुठे आहेत या देखील काहीतरी की फाइंड आउट करायचे असतील तर त्यासाठी आवश्यक काय असतो फॉर्म काहीतरी की अकाउंटन्सी आणि तो पण काहीतरी की त्याचा इम्पॉर्टंट असा उद्देश बनतो. देन थर्ड वन, व्हॉट इम्प्रूव्हमेंट आर पॉसिबल. ओके, व्हॉट इम्प्रूव्हमेंट आर पॉसिबल टू फाइंड आउट व्हॉट इम्प्रूव्हमेंट आर पॉसिबल देअर. कोणत्या प्रकारच्या काहीतरी तिकडे प्रक्रिया किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडे नवीन सुधारणा तिथे काहीतरी की आवश्यक आहेत किंवा काहीतरी की आपण तिकडे करू शकतो हे देखील तिथं फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काहीतरी की इम्पॉर्टंट पॉईंट बनतो तो म्हणजे कोणता काहीतरी की ॲज अ farm accountancy. Okay, and then similarly by farm businesses and analysis and background information obtain for getting credit facilities. Okay, obtain from credit facilities. ठीक आहे. डिफरंट काहीतरी की बेसिकली ॲग्री बिझनेसेसच्या संदर्भात काहीतरी जी इन्फॉर्मेशन असेल ती देखील काहीतरी तिकडे मिळवण्यासाठी तिथं फार्म बजेटिंग असतो तो काहीतरी तिकडे फार्म काहीतरी की अकाउंटन्सी असते ती काहीतरी की मदत करत असते आणि तो देखील काहीतरी तिकडं त्याचा इम्पॉर्टंट असा काहीतरी की उद्देश होतो. ओके, सो हे झाले ऑब्जेक्टिव्स रिगार्डिंग टू द फार्म अकाउंटन्सी किंवा काहीतरी की मग तिकडे रेकॉर्ड्स. त्याच्यानंतर आहे पॉईंट तो म्हणजे काहीतरी की इम्पॉर्टन्स ऑफ फार्म रेकॉर्ड्स आणि काहीतरी की अकाउंट्स. ओके, इम्पॉर्टन्स ऑफ फार्म रेकॉर्ड्स आणि अकाउंट्स. सो इथे काहीतरी की आपण बघू शकतो फर्स्ट ऑफ ऑल टू नो गेन अँड लॉस ओव्हर द टाइम. ओके, टू नो गेन अँड लॉस ओव्हर द टाइम. सातत्याने किंवा काहीतरी की आपल्याला तिथं काहीतरी की लॉंग इयर म्हणजे काहीतरी की आपल्याला किती प्रमाणात काहीतरी की प्रोडक्शन किंवा बेनिफिट आपल्याला मिळालेला आहे आणि त्यासोबतच काहीतरी की किती प्रमाणात आपल्याला लॉस झाला गेलेला आहे हे समजायचं असेल तर त्याच्यासाठी पण काहीतरी की आवश्यकता कशाची असते फॉर्म रेकॉर्ड्स किंवा काहीतरी की त्याच्या अकाउंटचे. ओके, नेक्स्ट वन इज द नो बेटर सोर्स ऑफ इन्कम अँड आयटम ऑफ कॉस्ट. ओके, नो बेटर सोर्स ऑफ इन्कम अँड आयटम ऑफ कॉस्ट. कोणत्या प्रकारचं काहीतरी की उत्पादन आहे ते काहीतरी की आपण तिथे घेणं आवश्यक आहे ज्याच्यामुळे काय होईल आपल्याला तिकडं प्रॉपर असं काहीतरी की इन्कमचा जो सोर्स आहे तिथं काहीतरी की मिळेल आणि वॉट एव्हर जे काहीतरी की प्रोडक्शन किंवा काहीतरी की इन्कम मिळवायचं आहे त्याच्यासाठी काहीतरी की कॉस्ट किती लागेल किंवा काय नाही हे देखील काहीतरी की समजून घेण्यासाठी तिथं आपल्याला फार्म रेकॉर्ड्स किंवा काहीतरी की अकाउंट जे असतात ते काय करतात मदत करतात. त्याच्यानंतर थर्ड वन, कीप ए चेक ऑन अनप्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर. ओके, कीप ए चेक ऑन अनप्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर. वॉट एव्हर जे काहीतरी की तिकडे बेसिकली एक्सपेंडिचर्स असतात त्यांची काहीतरी की बेसिकली अनप्रोडक्टिव्हिटी असते ते आपल्याला काहीतरी की बऱ्याचदा पाहायला मिळते. ओके, सो ती देखील काहीतरी की फाइंड आउट करणं किंवा काहीतरी की रेकग्नाइज करणं कुठेतरी इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामुळे अननेसेसरी किंवा काहीतरी की अनवॉन्टेड जे एक्सपेन्स असतात किंवा एक्सपेंडिचर्स असतात ते तिथे स्टॉप करता येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर examine comparative profitability. Okay, comparative profitability and cost involved or different enterprises. Okay, different काहीतरी तिकडे एंटरप्राइजेस आहेत म्हणजेच काहीतरी की आपण म्हणतो एकाच काहीतरी की शेतीच्या तुकड्यामध्ये तिथे आपण काय करतोय डिफरंट काहीतरी की ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ॲग्रिकल्चरच्या त्या कंडक्ट करतोय. ओके, सो त्यावेळेला कोणत्या बेसिकली काहीतरी की एंटरप्राइजेसमधून आपल्याला एक्झॅक्ट किंवा काहीतरी की मॅक्झिमम काहीतरी की तिकडे प्रोडक्शन किंवा इन्कम आपल्याला मिळतोय हे ज्यावेळेला काहीतरी की समजायचं असेल किंवा काहीतरी की आपल्याला ते रेकग्नाइज करायचं असेल त्यावेळेला इम्पॉर्टंट कशाचा बनतो इथं तर तो म्हणजे काहीतरी की फार्म अकाउंटचा किंवा काहीतरी की रेकॉर्डचा. ठीक आहे. त्याच्यानंतर वीक पॉईंट्स फार्म ऑर्गनायझेशन. ओके, टू फाइंड आउट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं टू अंडरस्टँड ऑर टू रेकग्नाइज वीक पॉईंट्स ऑफ ऑर्गनायझेशन. ओव्हरऑल काहीतरी की तिकडं फार्म ऑर्गनायझेशन असते त्याच्यामध्ये काही वीक पॉईंट्स असतात ते देखील फाइंड आउट करण्यासाठी किंवा काहीतरी की रेकग्नाइज करण्यासाठी फार्म रेकॉर्ड किंवा काहीतरी की अकाउंट जे असतात ते काय करत असतात आपल्याला तिथे मदत करतात. ठीक आहे. अँड देन टू डेव्हलप रॅशनल शॉर्ट टर्म ॲज वेल ॲज द लॉंग टर्म प्रोडक्शन प्लॅन. ओके, शॉर्ट टर्म प्लॅन आणि काहीतरी लॉंग टर्म प्लॅन जेव्हा काहीतरी डेव्हलप केले जातात तिथे देखील किंवा काहीतरी की ते त्या तिथं काहीतरी की फ्रेम करताना किंवा काहीतरी की प्लॅन करताना आपल्याला आवश्यकता कशाची असते तर ती काहीतरी की फार्म रेकॉर्डची किंवा काहीतरी की फार्म अकाउंटची. ओके, सो
हे झाले बेसिकली काहीतरी की त्याचे ऑब्जेक्टिव्ह किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडे इम्पॉर्टन्स ऑफ द रेकॉर्ड्स किंवा काहीतरी की तिकडं अकाउंट्स. राईट. नेक्स्ट बघूया, पुढे बघूया. सिस्टम ऑफ काहीतरी की बेसिकली बुक किपिंग. ओके, सिस्टम ऑफ काहीतरी की बेसिकली बुक किपिंग. सिस्टम ऑफ बुक किपिंग म्हणजे काहीतरी की अगेन तेच अकाउंटन्सीचे जे पॅरामीटर्स असतात ते काहीतरी ॲग्रिकल्चरच्या ॲक्टिव्हिटीवरती अप्लाय केले गेलेले आहेत. आणि मग बुक किपिंग म्हणजे काहीतरी की अगेन तेच ओव्हरऑल जे काहीतरी की तिकडं इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रान्झॅक्शन असतात त्यांना काहीतरी तिकडं सिस्टमॅटिकली काय करणं तिथं पॉईंट आउट करणं किंवा काहीतरी की नोट डाऊन करणं, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली बुक किपिंग. ओके, सो इथे याच्यामध्ये आपल्याला काहीतरी की दोन टाईपच्या ज्या एंट्रीज आहेत ना ते इथं पाहायला मिळतात. एक आहे ती डबल एंट्री किंवा काहीतरी की डबल एंट्री सिस्टम आणि दुसरी आहे ती काहीतरी की सिंगल एंट्री सिस्टम. डबल एंट्री सिस्टम म्हणजे काय आहे की ईच ट्रान्झॅक्शन असेल. ओके, ईच ट्रान्झॅक्शन इन द बुक अकाउंट्स हे काय केलं तर बेसिकली दोन ॲस्पेक्ट्स मध्ये काय केलं तर मेन्शन केलं. ओके, एकच काहीतरी की ट्रान्झॅक्शन आहे ना ते दोन ॲस्पेक्ट मध्ये काय केलं तर बेसिकली तिकडं नोट केलं जातं. ओके, two entries are made for each transaction in the same set of the books. One is debit entry and second one is the credit entry. एकाच बुक मध्ये एकाच ट्रान्झॅक्शन साठी काय केल्या जातात दोन एंट्री तिथं काय केल्या जातात नोट डाऊन केल्या जातात. ओके, एक डेबिट झाली गेलेली आणि एक काहीतरी काय क्रेडिट झाली गेलेली. आता डेबिट म्हणजे काहीतरी की आपल्या स्वतःच्या अकाउंटमधून आणि क्रेडिट म्हणजे काहीतरी की आपण दुसऱ्याला पाठवलेले किंवा दुसरीकडे काहीतरी की ऍड झाले गेलेले. ठीक आहे, हे झालं डबल एंट्री. आणि दुसऱ्या स्थिती म्हणजे काहीतरी काय सिंगल एंट्री सिस्टम. ओके, सिंगल एंट्री सिस्टम. सो दिस इज अ सिस्टम विच इग्नोर डबल इफेक्ट्स ऑफ ट्रान्झॅक्शन. डबल इफेक्ट जो होत असतो ट्रान्झॅक्शनचा तो काय केला असतो इथं इग्नोर केला असतो. ओके, अँड ओनली पर्सनल अकाउंट ऑफ डेबिटर्स अँड क्रेडिटर्स आर केप्ट अँड इम्पर्सनल अकाउंट्स आर इग्नोर्ड कम्प्लिटली. ओके, इम्पर्सनल अकाउंट्स आर कम्प्लिटली इग्नोर्ड. इथे डबल एंट्री जी असते ती तर फर्स्ट ऑफ ऑल काय केले जाते स्टॉप केले जाते किंवा अवॉइड केले जाते. सेकंड थिंग काहीतरी की बेसिकली पर्सनल अकाउंट किंवा काहीतरी की पर्सनल तिथे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणून ऍक्टिव्हिटीज असतात क्रेडिट आणि काहीतरी की डेबिटच्या त्याच फक्त काय केल्या जातात मेन्शन केल्या जातात. इम्पर्सनल काहीतरी की अकाउंट जे असतात ते काय केल्या जातात इग्नोर केल्या जातात. याला काय म्हणलं जातं ॲज अ काहीतरी की सिंगल एंट्री सिस्टम. ओके, याला काय म्हणलं जातं ॲज अ सिंगल एंट्री सिस्टम. ठीक आहे. त्याच्यानंतर डिफरन्स या दोघांच्या मधला वरती आपण काहीतरी की बघितलेलंच आहे तोच इथं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट किंवा चॅप्टर म्हणजे ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी. ओके, ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी. सो याच्या संदर्भात थोडंसं काहीतरी की आपण आता इकडे डिस्कस करायला काहीतरी की सुरुवात करूया. सो इथंपर्यंत काहीतरी की किंवा याच्या पाठीमागे आपण ओव्हरऑल काहीतरी तिकडे बेसिकली ॲग्रिकल्चर काहीतरी की इकॉनॉमिक्स. ओके, ॲग्रिकल्चर काहीतरी की इकॉनॉमिक्स संदर्भात इथं डिस्कस केलेलं आहे किंवा हा जो चॅप्टर आहे तो काहीतरी आपण कंप्लीट केलेला आहे. पुढे आता इथून काहीतरी की आपण बघूया ॲग्रिकल्चर काहीतरी की एंटोमॉलॉजी. ओके, सो एक्झॅक्टली काय असतं हे काय नाही ते थोडंसं काहीतरी याच्यामध्ये बघूया. सो एंटोमॉलॉजी द वर्ड इज डिराइव्ह फ्रॉम द ग्रीक वर्ड्स. ओके, ग्रीक जो वर्ड आहे तिथून काहीतरी की बेसिकली हा जो वर्ड आहे तो काहीतरी की बनलेला आहे. एंटोमो आणि प्लस काहीतरी की लोगोज. ओके, एंटोमो आणि काहीतरी की लोगोज या दोन वर्ड्सने काहीतरी की बेसिकली इथं एंटोमॉलॉजी जो वर्ड आहे तो काहीतरी की बनलेला आहे. राईट. एंटोमो मीन्स इन्सेक्ट्स. ओके, एंटोमो मीन्स काहीतरी की इन्सेक्ट्स आणि लोगोज मीन्स ओके लोगोज मीन्स स्टडीज. ओके, लोगोज मीन्स काहीतरी की स्टडीज. एंटोमो म्हणजे काय झालं बेसिकली इन्सेक्ट्स कीटक असतात त्यांना काय म्हणलं जातं एंटोमो आणि लोगोस मीन्स काहीतरी की बेसिकली स्टडी. सो म्हणजेच काय झालं याचा अर्थ काहीतरी की बेसिकली जे इन्सेक्ट्स आहेत त्याचे काहीतरी की स्टडी करणारं शास्त्र किंवा त्याचं काहीतरी की बेसिकली विभाग. ओके, इन्सेक्ट आहेत किंवा काहीतरी की जे कीटक आहेत त्यांचं काहीतरी की अभ्यास करणारं हे काहीतरी की शास्त्र आहे किंवा काहीतरी की हा विभाग आहे. ओके, देन सेकंड वन इज द पेस्ट. ओके, पेस्ट. आता पेस्ट म्हणजे काय आहे तर एक्झॅक्टली काहीतरी की एनी ऑर्गॅनिझम. ओके, एनी ऑर्गॅनिझम दॅट कॉज इकॉनॉमिक लॉस in terms of some human resources. Okay,
इन टर्म्स ऑफ ह्युमन रिसोर्सेस. कोणत्याही प्रकारचे काहीतरी की जे ऑर्गॅनिझम्स आहेत अर्थवरती प्रेझेंट, ओके, त्यांच्याद्वारे बेसिकली काहीतरी तिकडे ह्युमन रिसोर्सेस काहीतरी की जे प्रोड्यूस केले जात आहेत त्यांना काहीतरी की बेसिकली जो आर्थिक म्हणजेच काहीतरी की इकॉनॉमिक काहीतरी की लॉस्ट असतो तो तिथं काहीतरी की घडवून आणला जातो या इन्सेक्टद्वारे. यांनाच काय म्हणलं जातं बेसिकली पेस्ट. ओके, यांनाच काय म्हणलं जातं बेसिकली पेस्ट. सो अंडर दिस कॅटेगरी we can see pest, weeds, insects, fungus, bacteria, viruses, nematodes, rodents and the birds. They are the included. Okay, so pest म्हणजे काहीतरी की अशा टाईपचे काहीतरी की सगळेच काहीतरी की आपण त्याला म्हणू ऑर्गॅनिझम्स काय होतात तिकडं ॲड होतात. ओके, जे काहीतरी की सगळेच काय करत असतात तिकडं ह्युमन रिसोर्सेस असतात त्यांना काहीतरी कुठेतरी आर्थिक हानी किंवा काहीतरी की तिकडं आपण म्हणू लॉस असतात ते काहीतरी इकडे घडवून आणत असतात. ओके, नेक्स्ट पेस्ट कॉज अ हेवी लॉस. ओके, पेस्ट कॉज हेवी लॉस. इथे आता काहीतरी की बेसिकली व्हॉट एव्हर जे काहीतरी की आपण इथं पेस्ट बघितले डिफरंट काहीतरी जे पेस्ट आहेत आपल्या इथं पाहायला मिळतात. इथं आपण बघितलं की वीड्स आहेत. ओके, त्याच्यानंतर काहीतरी की इकडं इन्सेक्ट्स आहेत, फंगस आहे, बॅक्टेरिया, व्हायरसेस, रोडंट आणि बर्ड्स आहेत. हा प्रत्येकाद्वारे काहीतरी की बेसिकली तिकडं इकॉनॉमिक किंवा काहीतरी की फार्म जो लॉस आहे ना तो काहीतरी की तिकडे घडवून आणला जातो. सो ह्याच्यामध्ये काहीतरी त्यांचा पर्सेंटेज किती आपल्याला पाहायला मिळतो. सो त्या संदर्भात किंवा जर काहीतरी त्याच्या संदर्भात आपण इथे डिस्कस केलं तर इथं आपण बघू शकतो weeds have a very large portion or काय म्हणू आपण त्याला शेअर इन कंटेक्स ऑफ द लॉस ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट. ओके, लॉस ऑफ काहीतरी की ॲग्रिकल्चर प्रोडक्ट, शेतीचं काहीतरी की तिकडे जे नुकसान असेल किंवा काहीतरी की जे नुकसान घडवून आणलं जातं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काहीतरी की जो भाग असतो तो कोणाचा आहे इथं तर ते म्हणजे काहीतरी घ्यायचं वीड्सचा. ओके, सगळ्यात जास्त काहीतरी तिकडे लॉस असतात ते कोण घडवून आणतात तिथं वीड्स. ठीक आहे, त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली इकडे डिझीज असतील काही संदर्भात. ओके, त्या किती असतात बेसिकली 26%. त्याच्यानंतर मग इन्सेक्ट्स असतील दे हॅव अ शेअर 20%. ओके, इन्सेक्ट काय करतात इकडं नियरली काहीतरी की 20% काहीतरी की बेसिकली जो ॲग्रिकल्चर काहीतरी की जो लॉस असेल ते काय करतात तिकडं घडवून आणतात. ठीक आहे, त्याच्या पुढे काहीतरी की रोडंट असतील 6.8%, बर्ड्स असतील 1.3% आणि अदर काहीतरी की बेसिकली इकडं 1.3% तिथं बनतात ओव्हरऑल काहीतरी टोटल प्रोडक्शनमध्ये. ठीक आहे, and despite the all control efforts used, pest annually destroy 35% of the all crops worldwide. ओके, ऑल क्रॉप्स वर्ल्डवाईड. सगळ्यात शेवटी काहीतरी की आपण सरते शेवटी काहीतरी की डिफरंट ज्या प्रॅक्टिसेस काहीतरी की आपण तिकडे अडॉप्ट करतो अगेन्स्ट दी पेस्ट. ओके, अगेन्स्ट दी पेस्ट. तरीही काहीतरी की बेसिकली त्यांच्याकडून काहीतरी की बेसिकली जे शेतीचं नुकसान केलं जाणार आहे ते ओव्हरऑल काहीतरी की जर वर्ल्ड लेवलला जर आपण बघितलं तर 35% काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं आणि विच इज अ कन्सिडरेबल काहीतरी की अमाऊंट असं आपण काहीतरी की म्हणू शकतो. ओके, त्याच्यानंतर बेसिकली काहीतरी की ह्या ज्या काहीतरी की लॉस आहेत यांना काहीतरी की तिथं कन्सिडर करण्यासाठी किंवा काहीतरी की चेक करण्यासाठी दोन इम्पॉर्टंट लेवल आहेत ना ते इथं बघितले जातात. ओके, दोन लेवल जे तिथं काहीतरी की बघितले जातात किंवा कन्सिडर केले जातात. सो पहिली आहे ती म्हणजे काहीतरी की इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल. ओके, ETL, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल. राईट, ही झाली काहीतरी की पहिली लेवल. आणि सेकंड आहे ती काहीतरी की इकॉनॉमिक इंजुरी लेवल. ओके, इकॉनॉमिक इंजुरी लेवल. राईट, सो इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणजे काय? सो इट इज द डेन्सिटी ऑफ पेस्ट पॉप्युलेशन विच नीड कंट्रोल मेजर्स. ओके, इथं काहीतरी की पर्टिक्युलर काहीतरी की इथं पेस्ट काहीतरी की पॉप्युलेशन आहे किंवा त्यांची काहीतरी की डेन्सिटी आहे आणि त्यांना कंट्रोल करण्यासाठी काहीतरी तिकडं मेजर्स कोणते काहीतरी की आवश्यक आहेत किंवा काहीतरी की कोणत्या प्रकारचे काहीतरी की मेजर्स अवेलेबल हे उपाययोजना काहीतरी की आवश्यक आहेत याला काय म्हणलं जातं बेसिकली इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल. राईट, किंवा ETL म्हणजेच काहीतरी की इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल इज द पेस्ट डेन्सिटी at which control measure should be applied to prevent an increasing pest population from the reaching the economic injury level. ओके, दुसरं म्हणजे काहीतरी की त्याचा अर्थ होतो तो म्हणजे काहीतरी की पर्टिक्युलर काहीतरी की तिकडे पेस्टची काहीतरी की डेन्सिटी आहे
आणि तिला काहीतरी आपल्याला कंट्रोल करायचं आहे आणि ते कंट्रोल करण्यासाठी कोणत्या उपाययोजना तिकडे काहीतरी राबवल्या पाहिजेत ज्याच्यामुळे काय होईल इकॉनॉमिक काहीतरी किंवा काहीतरी त्यांचं जे पॉप्युलेशन आहे जे वाढणार आहे आणि ते काहीतरी वाढल्यानंतर ते कशा कुठे जाईल तर काहीतरी याचं इकॉनॉमिक इंजुरी लेवलला जाईल हे आपल्याला काय करायचं प्रिव्हेंट करायचं याला देखील काय म्हणतो आपण तिकडे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल ओके याला पण काय म्हणतो आपण तिकडे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे काहीतरी की इकॉनॉमिक इंजुरी लेवल ओके इकॉनॉमिक इंजुरी लेवल वरती आपण बघितलं पर्टिक्युलर पेस्ट आहे त्यांचं पॉप्युलेशन आहे त्यांना कंट्रोल करण्यासाठी काहीतरी मेजर्स कोणते आवश्यक आहेत आता इकॉनॉमिक इंजुरी लेवलमध्ये काय असतं सो इट इज द लोएस्ट पॉप्युलेशन ओके लोएस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी that will cause economic damage ओके इकॉनॉमिक डॅमेज कमीत कमी काहीतरी की तिकडे पेस्टची पॉप्युलेशनची काहीतरी तिकडं डेन्सिटी आहे ज्याच्यामुळे काहीतरी की इकॉनॉमिक डॅमेज होऊ शकतो यालाच काय म्हणलं जातं बेसिकली इकॉनॉमिक इंजुरी लेवल किंवा पेस्ट पॉप्युलेशन दॅट प्रोड्यूस incremental damage equal to the cost of preventing damage okay equated to the cost of prevent डॅमेज ठीक आहे सो हे झालं बेसिकली काहीतरी की इकॉनॉमिक तिकडे इंजुरी लेवलच्या संदर्भात देन व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ इन्सेक्टच्या संदर्भात येतं कोणते कॅरेक्टरिस्टिक आहेत ते काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात ओके सो फर्स्ट ऑफ ऑल insects come under the phylum Arthropoda okay Arthropoda and means segmented legs and class Hexapoda body okay Hexapoda body is basically divided into the three parts okay basically divided into three parts याच्यामध्ये हेड असेल थोरक्स असेल आणि काहीतरी की ॲबडोमेन असेल ओके हेड असेल थोरक्स असेल आणि काहीतरी की ॲबडोमेन असेल ऑल इन्सेक्ट्स असतात ते बेसिकली कशामध्ये त्याचं आर्थ्रोपोडामध्ये ओके आर्थ्रोपोडामध्ये ठीक आहे आणि बेसिकली काहीतरी त्यांचा जो हे आहे क्लास आहे तो काय येतो तर काहीतरी कायचा हेक्झोपोडा ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक रिगार्डिंग टू द insect is the 3 pairs of the working legs are present on the thorax okay are present on the thorax 3 पेअर म्हणजे काहीतरी की बेसिकली टोटल असे 6 पाय असतात ठीक आहे सो हे 3 काहीतरी की पेअर असतात जे काहीतरी की बेसिकली थोरसला तिथे काहीतरी की अटॅच असतात आणि त्याच्यामुळे त्यांची काहीतरी की बेसिकली लोकोमोशन काहीतरी की तिकडे बेसिकली जी ऍक्टिव्हिटी असते ती कॅरीड आउट केली असते ओके त्याच्यानंतर 2 पेअर ऑफ विंग्स okay 2 pair of wings and 1 pair of antenna are present ठीक आहे 2 pair of wings and 1 pair of antenna are present इथे आता काहीतरी की बेसिकली विंग्स काहीतरी की प्रेझेंट असतात दोन काहीतरी की बेसिकली तिकडे पंकज असतात ते प्रेझेंट असतात आणि सोबतच काहीतरी इकडं हेडवरती काहीतरी की अँटिना म्हणजे बेसिकली काहीतरी की तिकडं व्हॉट एव्हर जे काहीतरी की जे सिग्नल्स असतात ओके ते काहीतरी इकडं कॅच करण्यासाठी किंवा रिसीव्ह करण्यासाठी बेसिकली अँटेना जे असतात ते काहीतरी की प्रेझेन्स असतात अँड देन हॅव्हिंग कंप्लीट ऑर इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस ओके हॅव्हिंग कंप्लीट ऑर इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस सो एक्झॅक्टली मेटामॉर्फोसिस काय ते आपण काहीतरी की पुढे बघूच सो इथे थोडेसे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आपल्याला पाहायला मिळतात इन कंटेक्स्ट ऑफ द काहीतरी की बेसिकली इन्सेक्ट्स ठीक आहे इनकम्प्लीट आणि कंप्लीट काहीतरी की मेटामॉर्फोसिस मेटामॉर्फोसिस सो मेटामॉर्फोसिस
complete or incomplete. Okay, it may be complete or incomplete. ठीक आहे. म्हणजे काय असतं बेसिकली काहीतरी इनकम्प्लीट किंवा काहीतरी मग सो मेटामॉर्फोसिस किंवा काहीतरी मॉर्फोलॉजी थोडक्यात काय असतं तर ओव्हरऑल काहीतरी कन्सेप्ट असतात त्यांची काहीतरी डेव्हलपमेंट असते. आपण बघितले हेड असेल, थोरेक्स असेल, लेग्स असेल, ॲबडोमेन असेल, अँटेनाज असतील किंवा काहीतरी विंग्स असतात ते कशा प्रकारे डेव्हलप होतात किंवा काहीतरी इव्होल्युशन काय आहे ते समजून काहीतरी आवश्यक असतं राईट. सो इथं दोन टाईप काहीतरी आपल्याला मेटामॉर्फोसिस पाहायला मिळतात. काहीतरी काहीतरी इनकम्प्लीट. सो हिअर मेटामॉर्फोसिस ऑकर इन द स्टेजेस. पहिला काहीतरी घ्यायचं एक लाईन असेल त्याच्यानंतर काहीतरी ओके आणि ज्यांनी काहीतरी ॲडल्ट असतात ते काहीतरी बनत असतात. ही काय झाली बेसिकली इनकम्प्लीट काहीतरी मेटामॉर्फोसिस. दुसरी आहे ती म्हणजे काहीतरी कम्प्लीट मेटामॉर्फोसिस. हिअर मेटामॉर्फोसिस ऑकर इन अ 4 स्टेज. पहिली 3 याच्यात असते ही बेसिकली काहीतरी 4 स्टेजमध्ये काहीतरी पहिली ॲज अ एग्स असतात ते काहीतरी थोडं लाईन केले जातात किंवा दिले जातात. त्याच्यानंतर त्याच्यातून लार्वा बनतात. ओके लार्वा बनतात. नंतर हे लार्वा असतात ते बेसिकली काहीतरी पुपा म्हणजे काहीतरी कन्वर्ट होतात. पुपा इज नथिंग बट असे एखादी काहीतरी जाळी असते तिच्या अवतीभोवती एक काहीतरी असं काय म्हणू आपण त्याला कोटिंग जे असतं ते काहीतरी ऑटोमॅटिकली बनत असतं. ओके त्याचंच काहीतरी लाळे बघतात आणि नंतर ती काय करते तिकडे काहीतरी असं डोरमेंट काहीतरी कंडिशनमध्ये जाते आणि फायनली नंतर काहीतरी त्याच्यातून ॲज अ एक टाईपचा काहीतरी ग्रास उपर किंवा काहीतरी कॉक्रोचेस किंवा काहीतरी जे लोकस्ट असतात किंवा आपण त्याला काय म्हणून ॲज अ बटरफ्लाय हे काय होतं त्याच्यातून बनतात. ओके सो ही झाली काहीतरी ॲज अ कम्प्लीट मेटामॉर्फोसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला पाहायला मिळतो इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तो ऑर्डर्स. ओके ऑर्डर्स ऑफ इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्स म्हणजे काहीतरी आपल्याला ऑर्डर्स कोणत्या कोणत्या पाहायला मिळतात. सो पहिली जर इथं आपण बघितली ऑर्डर तर ती पाहायला मिळते आपल्याला इथं ॲज अ ऑर्थो. ओके ऑर्थोपेट्रा. ओके ऑर्थोपेट्रा. आणि मग याच्यामध्ये इम्पॉर्टंट आपल्याला काहीतरी एक्झाम्पल पाहायला मिळतात ते म्हणजे लॉकस्ट असेल, ग्रास सुपर असेल आणि काहीतरी कॉक्रोचेस असेल. ओके इम्पॉर्टंट काहीतरी इथं ऑर्डर पाहायला मिळते ती म्हणजे लॉकस्ट, ग्रास सुपर आणि काहीतरी कॉक्रोचेस. कॉक्रोचेस तर आपल्याला माहितीच आहे. ग्रास सुपर म्हणजे काहीतरी बेसिकली टोळ. ओके टोळ बऱ्याचदा काहीतरी शेतामध्ये तुम्ही बघितलेलं असेल. लोकस पण काहीतरी बेसिकली त्याच टाईपचे असतात मात्र काहीतरी त्यांची साईज जी असते ती एकदम काहीतरी स्मॉल किंवा काहीतरी छोटी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे ती म्हणजे काहीतरी याचा टॅनोस्पेट्रा. ओके टॅस्नोपेट्रा. याच्यामध्ये आपल्याला काहीतरी ट्रिप्स इथं काहीतरी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर थर्ड वन आहे इथं ॲसोपेट्रा. ओके ॲसोपेट्रा. याच्यामध्ये टर्मिट्स आपल्याला काहीतरी पाहायला मिळतात. आणि जसं मी सांगितलं होतं टर्मिट्स आहेत काहीतरी बेसिकली अगेन डिफरंट काय म्हणू आपण त्याला टाईप्स. ओके जे आपण काहीतरी पुढे बघणारच आहोत. त्याच्यानंतर हेट्रोपेट्रा. ओके हेट्रोपेट्रा. इथे आपल्याला बग्स आहेत ना जे काहीतरी बेसिकली पाहायला मिळतात. ओके जे आकाराने काहीतरी छोटे असतात आणि काहीतरी तिकडे मोठ्या लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना बेसिकली काहीतरी याचं बग्स म्हटलं जातं. ओके ते कशामध्ये येतात बेसिकली हेट्रोपेट्रामध्ये. त्याच्यानंतर होमोपेट्रा. ओके 5th नंबर. त्याच्यामध्ये अफाइड्स आणि काहीतरी की लीफ हुपर्स. ओके लीफ हुपर्स इथं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे जे टोळ असतात त्याच प्रकारचे काहीतरी की बेसिकली हे लीफ हुपर्स असतात मात्र हे कसे काहीतरी की आकाराने किंवा साईजने कसे असतात थोडेसे मोठे असतात. त्याच्यानंतर आहे क्लिओपेट्रा. ओके क्लिओपेट्रा. क्लिओपेट्रा इथं थोडंसं इम्पॉर्टंट म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला बीटल्स. ओके बीटल्स आणि काहीतरी की वेवेल्स असतात ते काहीतरी पाहायला मिळतात. हे बेसिकली जमिनीवरती राहत असतात. ओके जमिनीवरती किंवा काहीतरी झाडाच्या मुळापाशी राहतात. ओके त्याच्यानंतर आहे लिओ पेडाप्टर.
ओके सॉरी लिपॅडोपेट्रा. ओके लिपॅडोपेट्रा. आणि याच्यामध्ये मग आपल्याला मोज, ओके मोज, बटरफ्लाय आणि काहीतरी की सिल्कवर्म इथं आपल्याला पाहायला मिळतात. ओके मोज झालं, बटरफ्लाय झालं आणि काहीतरी की सिल्कवर्म इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर आहे डिप्टेरा. आणि डिप्टेरामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट म्हणजे काय पाहायला मिळतात तर त्या फ्लाईज. ओके इम्पॉर्टंट काहीतरी पाहायला मिळतात आपल्या इथे फ्लाईज. ठीक आहे. सो हे झालं काहीतरी की बेसिकली ऑर्डर ऑफ इन्सेक्ट्स. त्याच्यानंतर आहे टाईप ऑफ काहीतरी की लार्वाज. ओके टाईप ऑफ लार्वाज. सो इथं आपण बघितलं इनकम्प्लीट काय सॉरी कम्प्लीट काहीतरी की बेसिकली याच्यामध्ये मॉर्फिसिसमध्ये. ओके कम्प्लीट काहीतरी की मॉर्फिसिसमध्ये एग्ज असतात. ओके एग्जमधून काहीतरी की नंतर बेसिकली येतं लार्वाज, म्हणजे बारीक बारीक आळ्या ज्या असतात त्या काहीतरी की बनतात. राईट. सो तेच काहीतरी की आपल्याला टाइप्स ऑफ काहीतरी की लार्वा इथं पाहायला मिळतात. सो देर आर 4 इम्पॉर्टंट टाइप ऑफ द लार्वाज. ठीक आहे. इथे 4 इम्पॉर्टंट टाइप्सचे काहीतरी की लार्वा जे आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. पहिले जे आहे ते म्हणजे काहीतरी घ्यायचं नेम. फर्स्ट ऑफ काहीतरी की लार्वा नेम. सो नेम एक्झाम्पल काहीतरी की ऑर्डर हेमिपेट्रा. त्याच्यामध्ये काहीतरी आपण बघितलं बग्स इथं आपल्याला पाहायला मिळतात. कुपर्स असतील, व्हाईट फ्लाईज असतील, हॅम्पिड्स असतील आणि काहीतरी की जेसेट्स असतील. जेसेट्स असतील या बेसिकली काहीतरी घ्यायचं लार्वा असतात. ओके निम्फ असतात ते काहीतरी की बेसिकली लार्वा असतात. आणि नंतर बेसिकली काहीतरी की त्या अडल्टमध्ये काहीतरी की सॉरी कशामध्ये पुपामध्ये काहीतरी की कन्वर्ट होतात. आणि नंतर काहीतरी की त्या अडल्टमध्ये काहीतरी की बनत असतात. ठीक आहे. सेकंड टाईप इथं आहे लार्वाची ते काहीतरी घ्यायचं कॅटरपिलर. ओके सेकंड टाईप आहे तिथं लार्वाची ते म्हणजे ॲज अ कॅटरपिलर. सो एक्झाम्पल मग याच्यामध्ये काहीतरी आपल्याला इथं पाहायला मिळतात लिओडोपेट्रा. ओके लिओडोपेट्रा याच्यामध्ये मोथ्स असेल, बॉल वर्म असेल किंवा काहीतरी की बोरर असेल. एक्सेप्ट लेझरगेन बोरर. ओके एक्सेप्ट लेझरगेन काहीतरी की बेसिकली बोरर. त्या बेसिकली काहीतरी की कॅटरपिलरच्या काहीतरी की बेसिकली लार्वा असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इकडे काहीतरी की गर्भ. ओके थर्ड नंबरचा काहीतरी की लार्वा तो आहे इथं बेसिकली काहीतरी की गर्भ. एक्झाम्पल क्लिओपेट्रा आणि काहीतरी की मस्टार्ड. मस्टार्ड सॉफ्लाई हे बेसिकली काहीतरी की एक्झाम्पल आपल्याला तिथं गर्भमध्ये काहीतरी की पाहायला मिळतात. आणि फायनली ते इम्पॉर्टंट लार्वा आहे तो म्हणजे काहीतरी की मॅगेट. ओके मॅगेट. सो मॅगेट म्हणजे काहीतरी की डिप्टेरा. डिप्टेरा म्हणजे काहीतरी की आपण मग असेच बघितलं होतं ऑल फ्लाईज. फ्लाईज एक्सेप्ट व्हाईट फ्लाय आणि मस्टर्ड काहीतरी की सॉफ्ट फ्लाय. ओके एक्सेप्ट व्हाईट फ्लाय आणि काहीतरी की बेसिकली मस्टर्ड सॉफ्ट फ्लाय. मॅगेट्स काहीतरी की एक प्रकारचे लार्वा असतात. मे बी आता तुम्ही कधी ना कधीतरी बघितलं असेल जे डेड ॲनिमल्स असतात त्यांच्यावरती काहीतरी की अशा व्हाईट कलरच्या किंवा काहीतरी की ग्रे कलरच्या अशा आळ्या असतात त्या बनलेल्या असतात. त्या बेसिकली काय असतात त्या मॅगेट्स असतात. ओके त्या काय असतात बेसिकली मॅगेट्स असतात. आणि आता यांचं काहीतरी की बेसिकली जे एग्ज असतात ते फ्लाय जे असतात माशा ज्या असतात ना त्याच काय करतात तिकडे लाईन करतात. म्हणजे अंडी जे असतात त्या काहीतरी देतात डेड जे ऑर्गॅनिझम किंवा काहीतरी डेड ॲनिमल्स असतात त्यांच्यावरती. ओके आणि नंतर काहीतरी की हे जे अंडी परिपक्व होतात त्याच्यामध्ये ह्या मॅगेट्स किंवा काहीतरी की ह्या ज्या आळ्या असतात ह्या काहीतरी की बनतात. आणि नंतर ह्या ज्या आळ्या असतात त्याच्यातूनच काय बनतं तर फ्लाईज म्हणजेच काहीतरी घ्यायचं माशा. ओके सो हे झाले बेसिकली काहीतरी की टाईप ऑफ लार्वाज. नेम झालं, कॅटरपिलर झालं, त्यानंतर काहीतरी की गर्भ झालं आणि काहीतरी की बेसिकली मॅगेट्स. ओके मॅगेट्स. आणि त्याच्यामधले काहीतरी की इम्पॉर्टंट असणारे एक्झाम्पल पण काहीतरी आपण तिथं बघितले. नेक्स्ट बघूया माउथ पार्ट ऑफ द इन्सेक्ट्स. ओके माउथ पार्ट्स ऑफ एन इन्सेक्ट्स. आता इथे बेसिकली काहीतरी की इन्सेक्टचं काहीतरी की बेसिकली जे माउथचे काहीतरी की जे पार्ट्स आहेत ना ते समजणं का आवश्यक आहे. कारण आपला जो चॅप्टर आहे तो काहीतरी इकडे काय आहे ॲग्रिकल्चर काहीतरी घ्यायचं एंटॉमॉलॉजी. म्हणजेच जे काहीतरी तिकडं शेतीला तिथे काय करतात हानिकारक किंवा काहीतरी कुठेतरी नुकसान काहीतरी घडवून आणतात. तर त्यासाठी काहीतरी की त्यांचा बॉडी पार्ट तिथे काहीतरी की समजणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये काहीतरी की माउथचा पार्ट तो थोडासा काहीतरी घ्यायचा इम्पॉर्टंट बनतो. ओके
या संदर्भातच इथे पाहूया आपण, राईट.
फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी इम्पॉर्टंट पार्ट पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी द मॅक्झिला. ओके, फर्स्ट पार्ट इज द मॅक्झिला. Okay, so maxilla it cut the food material. Okay, it cut the food material, cutting of foods किंवा काहीतरी आपण बेसिकली म्हणू याचं जे काम असतं ते बेसिकली काहीतरी तिकडे वॉटेवर जे काहीतरी फूड्स अवेलेबल आहे त्याला काहीतरी कट डाऊन करायचं किंवा काहीतरी त्याला छोट्या छोट्या पार्टमध्ये काहीतरी इकडं ब्रेक करायचं जे काम असतं ते काहीतरी त्याचं मॅक्झिलाद्वारे काहीतरी केलं जात असतं. सो इफ यू सी ओके, कधीतरी तुम्ही काहीतरी याचं बघितलेलं असेल तर असं बेसिकली काहीतरी इन्सेक्ट असतात त्यांचं काहीतरी पुढे तोंड असतं आणि या साईडला काहीतरी असं अशा टाईपचं एक स्ट्रक्चर असतं. ओके, दोन्ही साईडला. ओके, माऊच्या काहीतरी बेसिकली बाहेरच. आता हेच काय करत असतं बेसिकली तिकडं पुढे हे थोडासा काहीतरी जो पार्ट असतो तो काहीतरी काय असं इथे त्याला एजेस असतात, धार असते. ओके, आणि त्याच्याद्वारेच काहीतरी बेसिकली ते पार्ट जो असतो कशाचा फूडचा ते काय करत असतात, कट करतात. ओके, यालाच काय बेसिकली म्हणलं ते त्याचं काहीतरी की मॅक्झिला. ओके, यालाच काय म्हणलं तर बेसिकली मॅक्झिला. सेकंड पार्ट असतो तो म्हणजे काहीतरी कायचा मॅन्डिबल. ओके, सेकंड असतो तो म्हणजे काहीतरी मॅन्डिबल. क्रश द फूड मटेरियल. ओके, इट क्रश द फूड मटेरियल. मॅक्झिला ज्या काहीतरी की बेसिकली देतं लिप्स किंवा काहीतरी की इतर वॉटेवर जे काहीतरी फूड मटेरियल्स असतात ते कट केले जातात. ओके, त्याला नंतर काहीतरी कट डाऊन करण्याचं जे काम असतं ते बेसिकली काहीतरी की मॅन्डिबलद्वारे केलं जात असतं. अगेन इट इज अ पार्ट ऑफ द माउथ. माउथच्याच काहीतरी की थोडासा आतमध्ये मॅक्झिलाच्या काहीतरी की आतमध्ये बेसिकली हा जो पार्ट असतो तो काहीतरी तिकडे सिच्युएटेड असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड वन आहे तो म्हणजे काहीतरी ॲज अ लॅबिम. ओके, लॅबिम. सो इट ॲक्ट लाईक द लोअर लिप. ओके, इट ॲक्ट लाईक द लोअर लिप. आता इथे बेसिकली काहीतरी की जॉ टाईपचा काहीतरी तिकडे पार्ट असतो ना तो इन्सेक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा व्यवहार तिथे काहीतरी की त्याच टाईपचा एक पार्ट असतो तो किंवा काहीतरी त्याला म्हणला जायचं लॅबियम म्हणजे लोअर लिप. म्हणजे इन जनरली जर ह्युमन आपण इथं बघितलं तर काहीतरी की अशा टाईपचा आपल्याला काहीतरी की प्रकार इथं पाहायला मिळतो. एक असतो तो काहीतरी की अप्पर लिप आणि काहीतरी दुसरा असतो तो लोअर लिप असतो. ओके, सो तशाच प्रकारचा काहीतरी बेसिकली इथं इन्सेक्ट्समध्ये काहीतरी खालचा जो पार्ट असतो तो लोअर लिप सारखा काहीतरी ऍक्टिव्ह करत असतो त्याला काय म्हणला त्याचा लॅबियम. त्याच्यानंतर फोर्थ आहे माउथचा पार्ट तो म्हणजे काहीतरी की लॅब्रम. ओके, लॅब्रम हा काय करतो बेसिकली ऍक्ट लाईक अ अप्पर लिप. ओके, ऍक्ट लाईक अप्पर लिप. देन लॅबियम अँड लेब्रम सेव फूड मटेरियल फ्रॉम देअर माउथ. तोंडातून काहीतरी की बेसिकली जे वॉटेवर जे काहीतरी की फूड इंटेक केले गेलेलं आहे. ओके, मग ते काहीतरी की मॅक्झिलाने कट केलं आणि मॅन्डिबलने काहीतरी त्याला क्रश केलं. ते बाहेर पडून याच्यासाठी काहीतरी की बेसिकली लॅबियम काहीतरी की लॅब्रम असतात ते माउथमध्ये काहीतरी की इन्सेक्टच्या प्रेझेंट असतात. आणि त्याच्यानंतर इथं फिफ्थ नंबरचा पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की हायपो फ्रँक्स. ओके, हायपो फ्रँक्स. ओके, हा काय असतो इट वर्क लाईक द टंग. ओके, इट वर्क लाईक द टंग अँड इट मिक्स क्रश अँड कट फूड मटेरियल. ओके, इट मिक्स द कट अँड क्रश फूड्स टुगेदर. ठीक आहे, हायपोफ्रँक्सद्वारे काय केलं आता बेसिकली देतं ॲज अ टंगद्वारे काहीतरी की काम केलं आता आतल्या साईडला माउथमध्ये. आणि इथे काहीतरी की क्रश केलेलं आणि काहीतरी की कट केलेलं जे काहीतरी की फूड मटेरियल जे असतात ना त्यांना तिथे काहीतरी की तिकडं मिक्स करण्याचं जे काम असतं ते बेसिकली काहीतरी इकडं हायपोफ्रँक्सद्वारे काहीतरी की केलं जात असतं. राईट. सो हे झाले इम्पॉर्टंट काहीतरी की माउथचे काहीतरी की पार्ट्स कशाचे तर ते काहीतरी घ्यायचं ॲन इन्सेक्टचे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी टाईप ऑफ माउथ पार्ट्स. ओके, टाईप्स ऑफ द माउथ पार्ट्स. आता हे इम्पॉर्टंट काहीतरी की जे पार्ट्स असतात ते बऱ्यापैकी काहीतरी की सगळ्याच इन्सेक्टच्या काहीतरी माउथमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मात्र इम्पॉर्टंट थिंग म्हणजे काहीतरी की तिकडे जे हे असतात काय म्हणून आपण त्यांना जे इन्सेक्ट्स असतात त्यांचे बेसिकली काहीतरी की जे माउथ्स असतात ना ते मात्र काहीतरी डिफरंट म्हणतात. म्हणजे जो इन्सेक्ट आहे किंवा काहीतरी इन्सेक्ट आहे तर प्रत्येकाचे काहीतरी जे माउथ असतात ते वेगवेगळे असतात. हा व्यवहार त्या माउथमध्ये जे पार्ट्स असतात ते काहीतरी की बऱ्यापैकी सेम किंवा काहीतरी की ॲज इट इज आपल्याला पाहायला मिळतात. सो ते थोडेसे काहीतरी की बघूया. सो पहिला आहे तो म्हणजे काहीतरी की पहिला प्रकार किंवा टाईप पिअर्सिंग किंवा काहीतरी की त्याला सकिंग टाईप म्हणतो आपण त्याला. ओके, पिअर्सिंग किंवा काहीतरी की ॲज अ सकिंग टाईप. राईट. सकिंग किंवा काहीतरी की त्याला आपण म्हणतो शोषणे. ते एक्झाम्पल आपल्याला माहितीच आहे किंवा काहीतरी आपण बघू शकतो. मॉस्किटोज
ओके, मॉस्किटोज, मच्छर जे असतात त्यांचा बेसिकली काहीतरी की माउथचा जो काहीतरी की पार्ट्स असतो त्याच्यामध्ये कट डाऊन करण्याची कोणतीच प्रक्रिया अवेलेबल नसते किंवा पार्ट्स अवेलेबल नसतात. तर तिथे काय असतं बेसिकली एक अशी काहीतरी की बेसिकली निडल असते, सोंड असते, ठीक आहे. ती तिथे काहीतरी की बेसिकली ह्युमन स्किनमध्ये काहीतरी इकडं डीप जास्त काय करत असते, ब्लड जास्त त्याला काहीतरी की सक करत असते. ओके, सोबतच काहीतरी की ॲफिड्स, बग्स आणि काहीतरी की लीफ होपर्स. ओके, लीफ होपर्स. सो दीज आर द इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ द सकिंग टाइप्स किंवा काहीतरी की पिअर्सिंग टाइप ऑफ द माउथ पार्ट्स. ठीक आहे. बेड बग्स, बग्स मध्ये काहीतरी की बेड्स बग आपण बघू शकतो, ढेकून आपण त्यांना म्हणतो, ते एक्झाम्पल काहीतरी की आपण त्याला इथे म्हणू शकतो किंवा काहीतरी याच्यामध्ये ते येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्पॉन्जिंग टाइप ऑफ द माउथ. ओके, स्पॉन्जिंग टाइप ऑफ द माउथ. आता इथे कसं असतं, थोडक्यात काय म्हणू आपण तिकडे काहीतरी की सकिंग टाइपच काहीतरी की बेसिकली स्पॉन्जी टाइप काहीतरी तिकडे माउथ असतो. मात्र इथं ही जी सोंड असते ती काहीतरी की कशामध्ये पेनिट्रेट होण्यासारखी काहीतरी की बनलेली नसते. ओके, सो हे काय करतात बेसिकली स्पंज टाईपचं काहीतरी की काम करत असतात. म्हणजे एखादा वेट सरफेस असेल त्या ठिकाणी काहीतरी की बेसिकली माउथ जर ठेवला तर तिथले काहीतरी की जे इम्पॉर्टंट हे असतील लिक्विड्स असतात ते काय केलं जातं तिकडं सक केले जातात किंवा काहीतरी काहीतरी स्पंजसारखं शोषून घेतलं जातात. याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं हाऊस फ्लाय. ओके, हाऊस फ्लाय घरामध्ये काहीतरी की ज्या माशा आपण इम्पॉर्टंट बघतो, ज्या काहीतरी की तिकडे जेवणावरती वगैरे बसत असतात, त्या टाईपच्या ज्या माशा असतात त्यांचं काहीतरी की जे माउथ असतो तो या प्रकारचा असतो. ओके, स्पंजिंग टाईपचा, राईट. त्याच्यानंतर आहे पुढे बघूया रॅस्पिंग किंवा काहीतरी की लॅपिंग टाइप्स. ओके, रॅस्पिंग किंवा काहीतरी मग याचं लॅपिंग टाइप. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघू शकतो ॲज अ हनी बी. ओके, हनी बी. आता इथेच हाऊस फ्लाय जे असतात त्यांच्यासारखंच काहीतरी की बेसिकली जो माउथ असतो ना तो आपल्याला पाहायला मिळतो. मात्र इथे काहीतरी की बेसिकली त्यांची जी सोंड असते किंवा काहीतरी की आपण त्याला हे म्हणू, काय म्हणू आपण त्याला बेसिकली काहीतरी की तिकडे जे पेनिट्रेट होणारा किंवा काहीतरी की सक करणारा जो काहीतरी तिकडे जो अवयव असतो तो मात्र काहीतरी काय फोल्डेबल असतो. ओके, सो यांचा टाईप असतो तो काहीतरी काय रॅस्पिंग किंवा काहीतरी रॅस्पिंग टाईप म्हणतो. आणि एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये काहीतरी काय हनी बी बघू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे जो लार्ज अमाऊंटमध्ये पाहायला मिळतो च्युईंग किंवा काहीतरी बीटिंग किंवा काहीतरी कटिंग टाईप माउथ. ओके, चघळणारा किंवा काहीतरी बाईट करणारा किंवा काहीतरी त्याला कट करणारा माउथ असतो. इथं आपण बघू शकतो ग्रास होपर्स असतील, लार्वा असतील, ऑल टाईपचे काहीतरी लार्वा त्याच्यामध्ये येतात. ते बेसिकली कट करत असतात बरं का. आपण आळी जी बघतो ती आळी काय करत असते बेसिकली कट करत असते. ओके, किंवा चू करत असते. त्याच्यानंतर काहीतरी की लोकॉट्स, क्रिकेट्स. ओके, क्रिकेट्स. त्याच्यानंतर काहीतरी की ऑल टाईप ऑफ द बीटल्स म्हणजे काहीतरी की बेलीज. बेसिकली काहीतरी जे असतात त्यांचा जो माउथ असतो तो बेसिकली काहीतरी काहीतरी चुईंग टाईप किंवा काहीतरी की असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी सकिंग किंवा काहीतरी पेरिसिंग टाईप्स आपण बघितलं. बग्स असतील, प्लांट होपर्स असतील, ॲफिड्स, जेसिड्स आणि काहीतरी की ट्रिप्स असतात. हे बेसिकली काहीतरी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. ओके, सो हे झाले काहीतरी बेसिकली तिकडं टाईप ऑफ काहीतरी की माउथ पार्ट्स. डिफरंट डिफरंट काहीतरी माउथ असणारे डिफरंट डिफरंट काहीतरी की इन्सेक्ट्स, राईट. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी याचा मॉडिफिकेशन ऑफ अँटेना. ओके, मॉडिफिकेशन ऑफ अँटेना. आता अँटेनाचे काहीतरी की टू पेअर जे असतात ते काहीतरी की इन्सेक्टमध्ये प्रेझेंट असतात. आपण मग अशीच बघितलं. ओके, हे बेसिकली काहीतरी की इथे विंग्स असतात 2 पेअर, इथे 3 पेअर असतात ते काहीतरी की लेग्स असतात, इथे काहीतरी की हेड असतो आणि ह्या हेडवरती इथं आईज असतात आणि आईच्याच काहीतरी की थोड्याशा वरच्या साईडला इथे अँटेना काहीतरी की प्रेझेंट असतात. ओके, आता हे अँटेना काहीतरी की बेसिकली जे सेन्सिटिव्ह सिग्नल्स असतात त्यांना काहीतरी की कॅच करण्यासाठी ते यूज करत असतात. ओके, सो इथं मॉडिफिकेशन ऑफ अँटेना म्हणजे काहीतरी की डिफरंट डिफरंट आता काहीतरी की हे जे एक्झाम्पल आहेत या सगळ्यांच्या म्हणजे काहीतरी की अँटेना आपल्याला पाहायला मिळतात आणि ते हळूहळू काहीतरी की बेसिकली तिकडे मॉडिफिकेशन काहीतरी की त्यांचं होत आलेलं आहे त्यांच्या इव्होल्युशन काहीतरी की नुसार. ठीक आहे, सो तेच बेसिकली काहीतरी इकडं बघूया आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी घ्यायचा स्टेटा क्युअस. ओके, सेटेक्युअस. ओके, सेटेक्युअस.
सेटेक्युअस टाईपचे काहीतरी की बेसिकली जे अँटेना असतात ते आपल्याला इथं कॉक्रोच आणि जे क्रिकेट्स असतात यांच्यामध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सेटेस्कॉट सारखे काहीतरी की जे बेसिकली अँटेना असतात ते कॉक्रोच आणि काहीतरी की क्रिकेट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर हे बेसिकली काहीतरी असे लार्ज असतात. ओके, खूप काहीतरी असे लांबपर्यंत असतात. छोटे वगैरे किंवा काहीतरी काय असे लांब नसतात, सूक्ष्मच असतात, पण काहीतरी की लेंथ असते ती काहीतरी यांची लांब असते. त्याच्यानंतर सेकंड आहे ते म्हणजे काहीतरी की फिल फॉर्म. ओके, फिल फॉर्म. फिल फॉर्म म्हणजे काहीतरी की बेसिकली आता हे जे अँटेना असतात ते असे सरळ नसतात, तर बेसिकली ते अँटेना असतात ते काहीतरी असे इकडं कुंडलेले टाईप असतात. ओके, फिल झाले गेलेले असतात असे, किंवा काहीतरी आपण त्याला म्हणायचं राऊंड मध्ये काहीतरी इकडे शेप झाले गेलेले असतात. इथे आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळतात ते म्हणजे काहीतरी की ग्रास हुपर्स किंवा काहीतरी मग ग्राउंड बीटल्स. ओके, ग्रास हुपर्स किंवा काहीतरी ग्राउंड बीटल्स. आणि गवतावरती जो टोळ असतो त्याचा जर तुम्ही कधीतरी ऑब्झर्वेशन केलेलं असेल तर त्यांचे जे अँटेना असतात ते काहीतरी पुढे जाऊन असे गुंडाळलेले असतात. तेच काय असतात बेसिकली काहीतरी की फिल फॉर्म्स. ओके, त्याच्यानंतर आहे मोनोली फॉर्म्स. ओके, मोनोली फॉर्म्स. मोनोली फॉर्म्स म्हणजे काहीतरी की बेसिकली आहे त्याच ठिकाणी काहीतरी काय झालेले असतात ते लाईटली काहीतरी की वरती येऊन काहीतरी की गुंडाळलेले असतात. आता टर्माइटच्या संदर्भात जर कधीतरी तुम्ही बघितलं असेल त्यांच्या हेडवरतीच काहीतरी घेतं एकदम लहान आकारामध्ये काय असतात बेसिकली अँटेना असतात. ओके, जे गुंडळलेले पण असतात आणि त्यांची जी साईज असते ती कशी असते एकदम कमी असते. ओके, सो ते कोण असतात बेसिकली मोनोली फॉर्म. एक्झाम्पल आपण इथे काहीतरी टर्माइट मध्ये बघू शकतो. ओके, त्याच्यानंतर फोर्थ नंबर आहे बीपी सेंटेंट. ओके, बीपी सेंटेंट या टाईपचे बेसिकली काहीतरी जे अँटेना असतात ते आपल्याला सिल्क वर्ममध्ये इथे काहीतरी पाहायला मिळतात. आता या टाईपचं किंवा काहीतरी की तिकडे बीपी सेंटच्या संदर्भात काहीतरी बोलायचं झालं तर टर्माइट सारखंच काहीतरी आपण म्हणू शकतो, मात्र त्याच ठिकाणी काहीतरी काही गोल वरती आलेलं असतात. तर टर्माइट वरती आपल्याला थोडेसे असे काहीतरी वरती आलेले म्हणजे असे लेंथने काहीतरी पाहायला मिळतात, मात्र काहीतरी सिल्क वर्ममध्ये अशा प्रकारचा काहीतरी गोल असतो ना तो आहे प्रत्येक आहे. ओके, प्रत्येक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचा आहे तो म्हणजे काहीतरी की टेस्टिनेट. ओके, किंवा काहीतरी की पेक्टी नेट टाईप ऑफ अँटेना. याच्यामध्ये आपल्याला इथं मोल्स आणि शुगर केन काहीतरी की रूट बोरर्स आपल्याला पाहायला मिळतात. सिल्क वर्म सारखाच काहीतरी प्रकार असतो, मात्र हा बेसिकली काहीतरी की आपल्याला मोल्स किंवा काहीतरी की शुगर की रूट बोरर जे असतात त्यामुळे आपण त्याला काहीतरी की असं हुमण्या किंवा काहीतरी की मोठ्या आकाराची काहीतरी की आळी असते. ओके, किडाच असतो तो बेसिकली काहीतरी शुगर केनच्या काहीतरी रूट वरती आपल्याला पाहायला मिळतो. सो याचं जरी बघितलं आपण तर याच्या काहीतरी की तिकडे डोळ्याच्या थोड्याशा वरती इथे अशा दोन गुठळ्या ज्या असतात त्या काहीतरी तयार झालेल्या असतात. ठीक आहे, त्याला काहीतरी त्याचं पेक्टिनेट काहीतरी म्हणलं जातं. त्याच्यानंतर प्लुमोस. ओके, प्लुमोस टाईप ऑफ अँटेना हे बेसिकली काहीतरी की जे फ्लाईज असतात काहीतरी की आपण त्याला म्हणून डिप्टेरा म्हणजे मेल मॉस्किटो त्यांच्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात काहीतरी की अँटेना. सो कधीतरी काहीतरी तुम्ही मॉस्किटोला काहीतरी की जर बघितलं असेल तर आपल्याला इथं पाहायला मिळतं ती सोंड असते आणि जे लेग्स असतात त्याच्याही सोबतच काहीतरी की बेसिकली तिथं त्यांच्या हेडच्या पुढे अशा प्रकारे असे वरती नसतात. ओके, हा जर हेड असेल असे इथे वरती नसतात तर अशा पुढच्या साईडला काहीतरी की बेसिकली तिथं अँटेना जे आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर आहे क्लॅवेट. 7 नंबरचं काहीतरी की अँटेना टाईप क्लॅवेट विच इज अ बेसिकली फाउंड इन अ बटरफ्लाय. फुलपाखरांच्या मध्ये काहीतरी की या टाईपचे काहीतरी की बेसिकली जे अँटेना आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळतात. ओके, क्लॅवेट. त्याच्यानंतर आहे गेनी क्लॅवेट. ओके, गेनी क्लॅवेट याच्यामध्ये हनी बी आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर आहे ते म्हणजे काहीतरी की आर्टिस्टेट किंवा आर्स्टेट याच्यामध्ये हाऊस फ्लाय आपल्याला पाहायला मिळतात. ओके, हे झालं अँटेनाच्या काहीतरी की संदर्भात आणि त्यांचे काहीतरी की इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की एक्झाम्पल त्यांच्या संदर्भात. ओके, पुढे आहे मॉडिफिकेशन ऑफ इन्सेक्ट्स लेग्स. मॉडिफिकेशन ऑफ इन्सेक्ट्स लेग. इथे डिफरंट टाईप ऑफ काहीतरी की आपल्याला जे लेग्स आहेत ना ते काहीतरी की त्या इन्सेक्ट्स मध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो ओव्हरऑल काहीतरी की बेसिकली आपल्याला तिथं पाहायला मिळतं त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये 3 पेअर काहीतरी की बेसिकली लेगचे पाहायला मिळतात. ओके, दोन्हीकडे काहीतरी की समान आणि फोरेक्स वरती काहीतरी की बेसिकली ते अटॅच असतात. फोरेक्स म्हणजे काहीतरी की बेसिकली जो चेस्टचा पार्ट असतो तिथे. ठीक आहे, सो त्यांच्यामध्येच काहीतरी की इन्सेक्ट्स मध्येच
डिफरंट डिफरंट काहीतरी की लेग्स आपल्याला प्रकार इथं पाहायला मिळतात, ते काहीतरी एक एक करून थोडंसं पाहूया. ओके. ठीक आहे, बघूया मॉडिफिकेशन ऑफ काहीतरी की इन्सेक्ट्स लेग्स. फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं वॉकिंग लेग्स. ओके, वॉकिंग लेग्स. वॉकिंग लेग्स म्हणजे काहीतरी की बेसिकली ज्या लेग्स असतात त्या काहीतरी की त्यांची मोटिलिटी जी असते काहीतरी तिकडं, किंवा काहीतरी की लोकोमोटिव्ह ॲक्शन होऊन काहीतरी की बेसिकली जे इन्सेक्ट्स असतात ते काहीतरी की पुढे येत असतात. एक्झाम्पल इथं कॉक्रोच, बग काहीतरी की
ओके, बग्स आणि काहीतरी की बेसिकली कॉक्रोचेस आहेत ते आपल्या इथे पाहायला मिळतात. ठीक आहे. आता इथं आपण मग असे बघितलं होतं अशा प्रकारे काहीतरी की बेसिकली लेग्स असतात. ओके, 3 पेअर काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात, ते बग्समध्ये असतात मोस्ट ऑफली. आता यांचे काहीतरी की बेसिकली वॉकिंग होत असते, म्हणजे पुढे पुढे जाऊन काहीतरी की पुढे पुढे काहीतरी की जे पाऊल्स असतात ते पडतात आणि ते मूव्ह होतात. ओके, पुढे रनिंग टाईप लेग्स हे बेसिकली अँटिनामध्ये काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात. सॉरी, ॲन्ट्समध्ये काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळतात. मुंग्यांच्या मध्ये काहीतरी रनिंग टाईपचे काहीतरी लेग्स असतात ना, ते पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जम्पिंग टाईप. ओके, जम्पिंग टाईप काहीतरी की बेसिकली लेग्स हे आपल्याला ग्रास होपर्स किंवा काहीतरी की क्रिकेट्समध्ये काहीतरी की पाहायला मिळतात. आता इथं बेसिकली काहीतरी की आपण त्याला म्हणू कॉन्सन्ट्रेशन आणि काहीतरी इकडं तिथे काहीतरी की पुढे सिक्वेन्स असेल अशा टाईपचे काहीतरी की जे लेग्स असतात ते जम्पिंग लेग्स असतात. म्हणजे असा जो लेग्स असतो तो काहीतरी बेसिकली तिथं बनलेला असतो. ओके, या टाईपचा. आता हे ज्यावेळेला काहीतरी की असं हे होतात, त्यामुळे आपण त्याला कंप्रेस होतात आणि नंतर काहीतरी तिकडे ते रिलीज होतात. रिलीज झाल्यानंतर काहीतरी की बेसिकली इन्सेक्ट्स असतात ते काय होतात, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जंप होतात. ओके, अशा टाईपचे काहीतरी की लेग्स असतात, त्यांना जम्पिंग लेग्स म्हणतात आणि हे ग्रास होपर आणि क्रिकेट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो कधीतरी तुम्ही बघितलं असेल ग्रास होपर किंवा काहीतरी की तिकडे क्रिकेटचा ज्यावेळेला आपल्याला पकडायला जातो तर ते बेसिकली काहीतरी की उडत नसतात, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काहीतरी की जंप होत असतात. ओके, त्याच्यानंतर साऊंड प्रोड्युसिंग लेग्स, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. साऊंड प्रोड्युसिंग लेग्स. आता इथं बऱ्याचदा काहीतरी की तुम्ही कधी ना कधीतरी ते हे काही ना काहीतरी तुमच्या डोक्यात आलंच असेल, किडा जो असतो आपण जे बघतो ते बेसिकली काहीतरी की जे साऊंड्स असतात ते एक्झॅक्टली कुठून काढतात. ओके, किंवा काहीतरी साऊंड जो असतो तो काहीतरी त्यांच्या कुठून बॉडीच्या काहीतरी कोणत्या पार्टमधून काहीतरी तो येत असतो. ओके, तो बेसिकली काय असतात, त्यांचे लेग्स असतात आणि त्या लेग्समधूनच काहीतरी बेसिकली आवाज जो असतो ना तो येत असतो. त्याच्यामध्ये हिंड लेग ऑफ मेल ग्रास होपर्स किंवा काहीतरी क्रिकेट्स. ओके, जे मेल काहीतरी की ग्रास होपर्स असतात किंवा काहीतरी जे क्रिकेट्स असतात त्यांचा काहीतरी जे हाइंड लेग्स असतात. हाइंड लेग्स म्हणजे काहीतरी बेसिकली आपण असं म्हणतो हा जो टोळ असतो ओव्हरऑल काहीतरी असा. ओके, त्याच्या इथं आपल्याला काहीतरी काय पाहायला मिळतं, असा एक लेग असतो आणि इथं काहीतरी असा एक लेग असतो. ओके, आणि त्याच वेळेला काहीतरी की इथे या साईडला आपल्याला छोटे छोटे असे लेग्स पाहायला मिळतात. हे जे लेग्स असतात सॉरी पार्ट्स असतात ना, हे काहीतरी त्यांचे लेगचेच पार्ट्स असतात आणि इथूनच काहीतरी की बेसिकली जो साऊंड असतो ना तो प्रोड्यूस होत असतो. ओके, या ठिकाणाहून असतो काहीतरी की बेसिकली जो साऊंड असतो ना तो काहीतरी की प्रेझेंट होत असतो किंवा काहीतरी की प्रोड्यूस होत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पुढे डिगिंग टाईप लेग्स. ओके, डिगिंग टाईप लेग्स. सो याच्यामध्ये काहीतरी की आपण बघू शकतो मेल क्रिकेट्स. ओके, मेल क्रिकेट. डिगिंग टाईप म्हणजे काहीतरी की बेसिकली खड्डे काहीतरी की बनवण्यासाठी किंवा काहीतरी की त्या टाईपचे जे लेग्स असतात ते आपल्याला त्या पर्टिक्युलर काहीतरी की इन्सेक्ट्समध्ये पाहायला मिळतात. एक्झाम्पल मेल क्रिकेट काहीतरी की त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. काळ्या आकाराचा काहीतरी की बेसिकली जो किडा असतो तो किंवा इन्सेक्ट्स असतात ते जमिनीमध्ये किंवा काहीतरी की कशातरी काहीतरी की बेसिकली मऊ असा काहीतरी की जो हे असेल सरफेस असेल तिथे खड्डा बनवून काहीतरी की राहतात. सो यांचे जे लेग्स असतात ना ते बेसिकली काहीतरी ॲज अ डिगिंग टाईप असतात, म्हणजे खड्डे खणण्यासाठीच काहीतरी की बनलेले असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर स्विमिंग टाईप लेग्स. ओके, स्विमिंग टाईप लेग्स. आता बेसिकली हे जे इन्सेक्ट्स असतात त्यांचे काहीतरी की बेसिकली लेग्स असतात ते तिथे काहीतरी ॲज अ काय म्हणू आपण त्याला प्रोपेल करण्यासाठी काहीतरी तिकडे बनलेलं असतं. प्रोपेल म्हणजे काहीतरी की आपण त्याला म्हणू एका ठिकाणून काहीतरी की दुसऱ्या ठिकाणी पाण्यामध्ये जाण्यासाठी एक प्रकारचा काहीतरी की प्रेशर असतो तो काहीतरी की पाठीमागे जावं लागतो, तेव्हाच आपण काय करतो पुढे जातो. तो स्विमिंग करताना आपण काय करतो प्रोपेल करतो आपण स्वतःला अशा प्रकारे किंवा काहीतरी की अशा प्रकारे, म्हणजेच काय करतो आपल्या इथलं जे पाणी असतं ते काहीतरी आपण पाठीमागं ढकलतो, त्यालाच काय म्हणतात प्रोपेलिंग. सो ह्या टाईपचे जे इन्सेक्ट्स असतात त्यांचे जे लेग्स असतात ते प्रोपेलिंगसाठी काहीतरी तिकडे बनलेले असतात. ओके, मग एक्झाम्पल आपण काहीतरी त्याच्यामध्ये डेटिकस आणि काहीतरी की जॉईंट वॉटर बग. ओके, डेटिस्कस आणि काहीतरी की बेसिकली जॉईंट वॉटर बग हे एक्झाम्पल काहीतरी आपण इथे बघू शकतो. आता इथे आपण जर असं बघितलं तर लेग्स असतात ते काहीतरी की अशा प्रकारचे असतात, चपटे असतात. ओके, एकसारखे काहीतरी की असे लेग नसतात, अशा प्रकारचे काहीतरी की थोडंसं कमी थिन किंवा काहीतरी की चपट्या टाईपचे लेग असतात. याच्यामुळे काय होतं त्यांना सहजपणे पाणी जास्त किंवा काहीतरी की त्यांची बॉडी असते ती पुढे प्रोपेल करायला तिथे मदत होते. ओके,
त्याच्यानंतर आहे पोलन कलेक्टिंग लेग्स. ओके, पोलन कलेक्टिंग लेग्स. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स बघू शकतो, ते म्हणजे काहीतरी याचं हनीबीचं. आता इथे जे लेग्स असतात हनीबीचे ते काहीतरी बेसिकली आपण असं म्हणू अशा टाईपचे काहीतरी लेग्स असतात, सॉरी असे जॉईंट्सच काहीतरी बेसिकली लेग्स असतात. मात्र इथे बेसिकली काहीतरी एकदम असं सूक्ष्म आकाराचे काहीतरी बेसिकली आपण त्याला म्हणू काटे काटे किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू अशा रेषा जास्त म्हणजे काहीतरी प्रेझेन्स असतात. ओके, एकदम काहीतरी कसं सूक्ष्म किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू मायक्रो याच्यामध्ये काहीतरी त्या प्रेझेन्स असतात. आता ह्या ज्या काहीतरी जाळे सॉरी धागे जे असतात किंवा काहीतरी रेषे जे असतात ना, ते काय करतात तिकडं ज्यावेळेला काहीतरी त्या तिकडं त्या फ्लावर्सवरती किंवा काहीतरी पर्टिक्युलर फूडवरती ज्यावेळेला ते तिथं हे करतात सीट होतात, त्यावेळेला हे जे पोलन्स असतात किंवा काहीतरी जे हे असतात फ्लावरचे काहीतरी त्यांनी इजेक्ट केलेला जो द्रव असतो तो इथे चिकटला जातो. ओके, यांच्या काहीतरी लेग्सला, आणि नंतर तो एका ठिकाणाहून काहीतरी दुसऱ्या ठिकाणी जात असतो. ओके, त्याच्यानंतर आहे 7-8 नंबरचा, तो म्हणजे क्लाइम्बिंग लेग्स किंवा काहीतरी मग त्याला स्टिकिंग लेग्स. ओके, क्लाइम्बिंग लेग्स किंवा काहीतरी स्टिकिंग लेग्स. आता इथं हनीबीज सारखंच काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं, त्याच टाईपचे काहीतरी लेग्स असतात ते हाऊस फ्लायमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते बेसिकली मदत कशासाठी करतात तर काहीतरी क्लाइम्बिंग किंवा काहीतरी स्टिकिंगसाठी. ओके, सो म्हणून आपण बघू शकतो की हाऊस फ्लाय जे असतात त्या काहीतरी बेसिकली भिंतीवरती सहजपणे काहीतरी कशा स्टिक होऊन राहतात किंवा काहीतरी क्लाइंब होतात. आता इथे ज्या लेग्स असतात अशाच टाईपचे काहीतरी बेसिकली लेग्स असतात जॉईंट. इथे खालच्या साईडला जो पार्ट असतो ना तिथे मात्र काहीतरी थोडंसं असं हे करणार व्हॅक्यूम क्रिएट करणारा काहीतरी बेसिकली एरिया जे असतात ते काहीतरी बनलेला असतात किंवा पोर्शन जो असतो ना तो बनलेला असतो. सो त्याच्यामुळे त्या व्हॅक्यूममुळे ते सहजपणे काहीतरी स्टिक होतात किंवा काहीतरी याचा क्लाइंब करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे रॅप्टोरल. ओके, रॅप्टोरल किंवा काहीतरी मग त्याला ग्रास्पिंग लेग्स असं म्हणतात. आणि हे बेसिकली आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे मॅन्टिसमध्ये. ओके, मॅन्टिसमध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लास्ट आहे ते म्हणजे काहीतरी याचं 10 नंबरचा ग्लास्पिंग टाईप. ओके, ग्लास्पिंग टाईप. आणि हे बेसिकली आपल्याला काहीतरी पाहायला म्हणजे काहीतरी पाहायला मिळतात. ओके, सो हे झाले बेसिकली काहीतरी मॉडिफिकेशन ऑफ इन्सेक्ट काहीतरी केले. एका साईडला आपण त्यांचा प्रकार बघितला आणि एका साईडला काहीतरी आपण त्यांचे एक्झाम्पल बघितले. ओके, पुढे बघूया आपण डॅमेजिंग स्टेज ऑफ इन्सेक्ट्स. ओके, डॅमेजिंग स्टेज ऑफ इन्सेक्ट्स. राईट, डॅमेजिंग स्टेजस ऑफ काहीतरी बेसिकली इन्सेक्ट्स. ओके, डॅमेजिंग स्टेज म्हणजे काहीतरी की बेसिकली पर्टिक्युलर काहीतरी जे इन्सेक्ट्स असतात ते त्यांच्या काहीतरी बेसिकली कोणत्या स्टेजमध्ये वॉट एव्हर जे काहीतरी तिकडे आपलं प्रोडक्ट असेल ॲग्रिकल्चर किंवा काहीतरी ह्युमन रिसोर्सेस असतात ना त्यांना ते काय करत असतात डॅमेज करत असतात. ओके, या संदर्भात. ओके, या संदर्भात
ओके, सो इथं आपल्याला काहीतरी एका साईडला ऑर्डर आणि एका साईडला काहीतरी त्याचे एक्झाम्पल आहे ते पाहायला मिळतात किंवा काहीतरी त्यांच्या स्केचेस. सो पहिली ऑर्डर आहे ती म्हणजे काहीतरी घ्यायचं क्लिओपेट्रा. ओके, पहिली आहे ऑर्डर ती म्हणजे काहीतरी घ्यायचं क्लिओपेट्रा. सो क्लिओपेट्रा म्हणजे काहीतरी की बेसिकली डॅमेजिंग काहीतरी की स्टेज जे असते. ओके, क्लिओपेट्रामध्ये डॅमेजिंग स्टेज जे असते ती काहीतरी की बेसिकली लार्वा. ओके, लार्वा प्लस काहीतरी की बेसिकली अडल्ट्स. ओके, त्या बोथ स्टेजेसमध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळते. सो लार्वा म्हणजे काहीतरी की बेसिकली ग्रुप्स असतात आणि पुढे काहीतरी घ्यायचं अडल्ट्स. मग एक्झाम्पल आपण तिथे काहीतरी की बघितलं होतं कॉक्रोचेस. सो लार्वा जे असतात ते काहीतरी की तिकडे लहान असताना तेव्हा देखील काहीतरी की जे कुरतडण्याचं जे काम असतं ते करतात आणि पुढे कॉक्रोचेस असतात ते पण काहीतरी की बेसिकली अगेन ज्यावेळेला अडल्ट होतात त्यावेळेला ते काहीतरी की डॅमेजिंग ॲक्टिव्हिटी जे असतात ते त्यांच्याद्वारे काहीतरी की कॅरिड केली जाते किंवा कंडक्ट केली जाते. ओके, सेकंड इथे लिपिडोपेट्रा. ओके, लिपिडोपेट्रा याच्यामध्ये काहीतरी की ओनली लार्वा स्टेजमध्येच काहीतरी की बेसिकली जे हे असते काय म्हणू आपण त्याला डॅमेज असते ते काहीतरी इकडे घडवून आणले जाते. ओके, एक्सेप्ट फ्रूट सकिंग मोड्स. ओके, अँड अडल्ट स्टेज ऑफ द फ्रूट सकिंग मोड्स कॉज डॅमेज. ओके, कॉज डॅमेज. इथे लिपिडोपेट्रा म्हणजे काहीतरी की जे बेसिकली लार्वाज असतात ना, एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये कॅटरपिलर बघितलं होतं. ओके, आळी मोठ्या टाईपची काहीतरी की अशी जाळी असते ती. ही काय करते त्या लार्वा स्टेजमध्ये प्लांट जे असतात किंवा काहीतरी तिकडे बेसिकली क्रॉप जे असतात ना किंवा मुळे जे असतात त्यांना काहीतरी की तिकडे खाण्याचे जे असतं ते काम ते करतात. ओके, मात्र ज्यावेळेला ते मोठे होतात त्यावेळेला मात्र काहीतरी की ते कोणत्याच प्रकारचं काहीतरी की बेसिकली डॅमेज असतात ते घडवत नाहीत. मग आपण बघितलं होतं बटरफ्लाय. ओके, बटरफ्लाय त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर हेमिपेट्रामध्ये. ओके, हेमिपेट्रामध्ये येतं नेम्प. ओके, नेम्प आणि प्लस काहीतरी की बेसिकली अडल्ट. या दोन्ही पण स्टेजेस काहीतरी की म्हणजे बेसिकली डॅमेज जो असतो क्रॉप्सला किंवा काहीतरी की ह्युमन रिसोर्सला तो इथं घडवून आणला जात असतो. ओके, दोन्ही स्टेजेसमध्ये राईट. तिथं निम्प असेल आणि सोबतच काहीतरी की बेसिकली तिकडे अडल्ट स्टेज असेल. दोन्ही स्टेजेसमध्ये काहीतरी की बेसिकली जे प्लांट्स असतात ना त्यांना तिथे डॅमेज असते काहीतरी की तिकडे केली जात असते. ओके, त्याच्यानंतर काहीतरी की डिप्टेरा. ओके, डिप्टेरामध्ये आपण बघितलं होतं हाऊस फ्लाय. जनरली काहीतरी की निम्प स्टेजमध्येच काहीतरी की बेसिकली डॅमेज जो असतो तो काहीतरी की घडवला जातो. कारण का या पिरियड म्हणजे काहीतरी की बेसिकली लार्वा जे असतात ते काहीतरी की अडल्ट बनायच्या काहीतरी की अगोदरच्या स्टेजमध्ये असतात. ओके, त्याच्यानंतर पुढे इन्सेक्टिसाइड्स. ओके, इन्सेक्टिसाइड्स. आता इथंपर्यंत काहीतरी की आपण बघितलं इम्पॉर्टंट काहीतरी की बेसिकली इन्सेक्ट्स म्हणजे काय असतं एक्झॅक्टली काय नाही, पेस्ट काय असतात काय नाही, काय असतात किंवा काय नाही ते. ओके, पुढे आपण काहीतरी की त्यांच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काहीतरी की पॉईंट्स बघितला कशा प्रकारे ते काहीतरी की तिकडं जे ह्युमन रिसोर्सेस असतात त्यांना काहीतरी की डॅमेज करतात, त्यांचे लेवल्स काय असतात, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक आपण इकडे बघितले इन्सेक्टचे. त्याच्यानंतर त्यांच्या मेटामॉर्फिसस म्हणजेच काहीतरी की त्यांचं जे इव्होल्युशन आहे किंवा त्यांचं काहीतरी की जे उत्क्रांती आहे त्याच्यामध्ये काहीतरी की बेसिकली स्टेजेस कोणत्या असतात त्या बघितल्या आपण. त्याच्यानंतर आपण इथं काहीतरी की ऑर्डर्स बघितल्या. ओके, ऑर्डर्स ऑफ काहीतरी की बेसिकली इन्सेक्ट्स. त्याच्यानंतर इथं काहीतरी की टाईप ऑफ लार्वा आपण बघितल्या. त्याच्यानंतर इथं काहीतरी की माउथचा पार्ट्स इन्सेक्टमध्ये काहीतरी आपण बघितलं. बरोबर. त्याच्यानंतर आपण इथं बघितलं काहीतरी की म्हणजे बेसिकली डिफरंट टाईपचे काहीतरी की माउथ असणारे इन्सेक्ट कोणते कोणते असतात ते. ओके, पुढे आपण इकडे बघितलं मॉडिफिकेशन ऑफ काहीतरी की बेसिकली अँटिना. ठीक आहे, मॉडिफिकेशन ऑफ काहीतरी की अँटिना. मग एका साईडला आपण इकडे काहीतरी की अँटिना प्रकार बघितला आणि त्याच्यामध्ये येणारे काहीतरी की एक्झाम्पल ते थोडेसे आपण इथे बघून घेतले. ठीक आहे, पुढे आपण काहीतरी की इन्सेक्टचे जे लेग्स असतात डिफरंट टाईपचे काहीतरी की लेग्स असतात ते बघितले आणि त्याचे काहीतरी की एक्झाम्पल आपण इथं बघून घेतलं आणि पुढे डॅमेजिंग स्टेज काहीतरी की आपण त्यांच्या बघितल्या. नाव व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इज द इन्सेक्टिसाइड्स. ओके, इन्सेक्टिसाइड्स. आता इन्सेक्टिसाइड्स म्हणजे काहीतरी की बेसिकली हे जे इन्सेक्ट्स आहेत त्यांच्या अगेन्स्टसाठी काय किंवा काहीतरी त्यांच्या कंट्रोलसाठी काहीतरी की घेतले गेलेले काहीतरी की केमिकल ऑर पॉयझनस काहीतरी की बेसिकली तिकडं कंपोनंट्स असतील त्यांनाच काय बेसिकली म्हटलं आता ॲज अ इन्सेक्टिसाइड्स. सो इन्सेक्ट्स बघितले. आता इन्सेक्ट्स कंट्रोल करण्यासाठी काहीतरी की मेजर्स कोणते आहेत ते किंवा त्याच्या संदर्भात काहीतरी थोडंसं डिस्कस करूया. तर इथं केमिकल. ओके, केमिकल ऑर पॉयझन used to kill insects is known as the insecticides. Okay, used to kill the insects is known as the insecticides. जे इन्सेक्ट्स आहेत किंवा काहीतरी जे कीटक आहेत यांना काहीतरी की मारण्यासाठी किंवा त्यांना संपवण्यासाठी काहीतरी की बेसिकली जे
किंवा काहीतरी की बेसिकली तिथं जे पॉइझन वापरले जातात त्यांनाच काय म्हणलं जातं ॲज अ इन्सेक्टिसाइड्स, राईट. देर इज अ इन्सेक्टिसाइड्स ॲक्ट, ओके, ॲक्ट was enacted in 2nd September 1968. Okay, 2nd September 1968 by the Government of India. Okay, Government of India to regulate use, production, sale, import, transportation and distribution of the insecticides. Okay, transportation of the insecticides. इथे आता काहीतरी की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाद्वारे एक ऍक्टच बनवला गेला होता. ओके, सेकंड काहीतरी की सप्टेंबर 1968ला इन्सेक्टिसाइड काहीतरी की ऍक्ट म्हणून. आता रिझन काय होतं तर काहीतरी घ्यायचं पॉइझनस काहीतरी की बेसिकली हे कंपोनंट असतात. ओके, सहजपणे काहीतरी की जर ते इनटेक झाले बॉडीमध्ये तर इंटरनल काहीतरी की जे बॉडीचे पार्ट्स असतात त्यांना ते डॅमेज करतात आणि ह्युमन जो असतो तो काहीतरीकडे मरून जातो. ओके, ही कुड बी लॉस्ट इज लाईफ. सो याच्यासाठीच काहीतरी की त्याला त्याचं प्रोडक्शन असेल, त्याचं काहीतरी की सेल असेल, त्याच्यानंतर काहीतरी काही ट्रान्सपोर्टेशन असेल आणि इतर काहीतरी ज्या गोष्टी असतात त्या काहीतरी की रेग्युलेट केल्या गेलेल्या आहेत. आता हे ह्युमन सोबतच काहीतरी इकडे जे ॲनिमल्स आहेत, बॅक्टेरियाज असतील आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू इतर जे इन्सेक्ट्स असतात ते काय असतात तिकडे काहीतरी काय बेनिफिशियल असतात ह्युमनसाठी. ओके, त्यांना पण काहीतरी तिकडे एफेक्ट करतात. सो म्हणूनच यांचं काहीतरी की बेसिकली सेल, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन असेल त्यांना इथं काहीतरी की रेग्युलेट करणं इम्पॉर्टंट होतं आणि म्हणूनच मग तिथे काहीतरी की 2nd सप्टेंबर 1968ला इन्सेक्टिसाइड्स काहीतरी की जो ऍक्ट होता ना तो बनवण्यात आलेला आहे. ठीक आहे, बनवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की मोड ऑफ ऍक्शन ऑफ इन्सेक्टिसाइड्स. ओके, मोड ऑफ ऍक्शन ऑफ इन्सेक्टिसाइड्स. इथे डिफरंट काहीतरी की इन्सेक्टिसाइडचे काहीतरी की आपल्याला ऍक्शनचे काहीतरी की मोड आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. सो ते थोडेसे काहीतरी की एक करून आपण इकडे बघूया. पहिला जो येतो ऑप्शन ऍक्शन आपल्याला ती पाहायला मिळते ते म्हणजे काहीतरी काय सिस्टमॅटिक काहीतरी की पोझिशन. ओके, पहिली पोझिशन किंवा काहीतरी ऍक्शन आपल्याला इथं पाहायला मिळते की म्हणजे काहीतरी सिस्टमॅटिक काहीतरी की पॉइझन. ओके, सिस्टमॅटिक काहीतरी की पॉइझन हे काय असतं बेसिकली सच टाइप ऑफ अ केमिकल और पॉइझनस आर ॲब्झॉर्ब. ओके, ॲब्झॉर्ब into plants and translocated to whole plant system internally, and such poisonous are translocated and concentrated more in an aerial part of the plants, and insects pests start to dying when it suck and they affected the plant juice, and this poison affect metabolism of sucking insect pest, and it means a systematic insecticides are used to control the sucking pest. Example डायक्रोटोपोस, रोगर, त्याच्यानंतर डिमॅन्टोनोड्स, मेटासायटॉक्स, त्याच्यानंतर काहीतरी की सिस्टॉक्स. ओके, मिथाइल डिमॉन्टेन आणि काहीतरी की डिमॉन्टेन असतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काहीतरी की मोनोक्रिप्टॉन्स असेल, त्याच्यानंतर काहीतरी की फॉस्फोडोन असेल, त्याच्यानंतर काहीतरी की ॲल्डिकार्ब असेल, त्याच्यानंतर काहीतरी की कार्बोफ्युरॉन असेल किंवा काहीतरी की थिमेट असेल किंवा इथं काहीतरी की थेनोझीन असेल. ओके, थेनोझीन असेल. सो सिस्टमॅटिक काहीतरी की पॉइझनसमध्ये काय केलं तर इथं आपण बघितलं हे पर्टिक्युलर काहीतरी की बेसिकली पॉइझन्स असतात. ओके, हे पॉइझन्स आहेत सगळे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू इन्सेक्टिसाइड्स आहेत. हे काय केलं जातात बेसिकली तिकडं प्लांट्सवरती काहीतरी किंवा जमिनीमध्ये काय केलं जातं तिकडं पॉलियर काहीतरी की मेथडद्वारे अप्लाय केले जातात. नंतर हे काहीतरी की बेसिकली इन्सेक्टिसाइड्स असतात ते काहीतरी की प्लांटद्वारे काहीतरी की ॲब्झॉर्ब केले जातात. ओके, हे इन्सेक्टिसाइड किंवा काहीतरी की केमिकल किंवा हे जे पॉइझन्स असतात ना हे प्लांट काय करतात त्यांना तिकडं सक करतात किंवा काहीतरी काय ॲब्झॉर्ब करतात आणि एंटर बॉडीमध्ये काहीतरी की हे जे केमिकल असतं ते काय केले जातं ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आणि ज्यावेळेला बेसिकली काहीतरी की हे जे इन्सेक्ट्स असतात, ओके, हे इन्सेक्ट काय करतात त्या झाडावरती जाऊन काहीतरी की बेसिकली ज्युसेस असतात त्या झाडाचे ते काय करतात तिकडं सक करतात. ओके, म्हणजे काहीतरी त्याचं अन्न मिळवतात आणि त्यांचं जे काहीतरी हे अन्न असतं ते काहीतरी की बेसिकली ॲज अ पॉइझन किंवा केमिकल असतं आणि ते त्यांच्या पोटामध्ये जाऊन काहीतरी की त्यांची जी बॉडी असते इंटरनल बॉडी त्याला काय करतात तिकडं डॅमेज करतात. ओके,
ठीक आहे. सो ज्यावेळेला काहीतरी प्लांटचे काहीतरी की ज्यावेळेला तिकडे इंटरनल पार्ट सक केले जातात त्यावेळेला पॉयझन असते ते काहीतरी की त्यांच्या तिकडे बॉडीमध्ये जातं आणि त्यांची काहीतरी की डायजेस्टिव्ह सिस्टम असते ते काहीतरी की ब्लास्ट होते किंवा मेटाबॉलिझमद्वारे काहीतरी की ते त्यांच्या बॉडीमध्ये जातात आणि जे इन्सेक्ट असतात ते काहीतरी इकडं डाय होतात किंवा काहीतरी की मरून जातात. ओके. सो इथं सिस्टमॅटिक काहीतरी की इन्सेक्टिसाइड्स आपल्याला हे पाहायला मिळतात. एक्झाम्पल आहेत राईट. पण इथे काहीतरी एक्झाम्पल बघू शकतो. त्याच्यानंतर सेकंड काहीतरी की बेसिकली मोड ऑफ ॲक्शन आहे ती म्हणजे काहीतरी की कॉन्टॅक्ट पॉयझन. हा झाला सिस्टमॅटिक काहीतरी की पॉयझन. दुसरा आहे तो म्हणजे काहीतरी की कॉन्टॅक्ट पॉयझन. सो दिस पॉयझन ब्रिंग अबाउट डेथ ऑफ इन्सेक्ट पेस्ट by means contact. Okay, by means contact. It called contact poison. When such chemical comes in contact with the paste, it penetrate into the body through the vulnerable sites. स्टेट्युअर असेल किंवा काहीतरी मग ट्रेचा असेल. एक्झाम्पल मॅलिटोनिन. ओके, मॅलिटॉन किंवा काहीतरी मग मोनो कार्पोट्स किंवा काहीतरी मग डायझोनाइन किंवा काहीतरी मग फ्युडाइन किंवा काहीतरी की कार्बाईल किंवा काहीतरी की बॅगेन. इथं आपल्याला काहीतरी की एक्झाम्पल पाहायला मिळतात. ओके. इथं आता काहीतरी की बेसिकली अगेन हे जे काहीतरी की केमिकल किंवा पॉयझन असतं तिथे तर काहीतरी की फॉलियर किंवा काहीतरी की सॉईलद्वारे काहीतरी तिकडे ते अप्लाय केलं जातं. ज्यावेळेला काहीतरी की बेसिकली हे जे इन्सेक्ट्स असतात ते त्या काहीतरी की बेसिकली पॉयझन किंवा काहीतरी की केमिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेला हे केमिकल जे असतात त्यांच्या काहीतरी की बॉडीमध्ये वल्नरेबल काहीतरी की पार्टमधून काहीतरी की इंटरनल काहीतरी तिकडं हे होतात, इनटेक होतात किंवा काहीतरी तिकडे ते एंट्री करतात. मग बेसिकली ट्रेचा ओके किंवा काहीतरी मग त्यांचं काहीतरी की स्वेटर असेल. ट्रेचा म्हणजे काहीतरी की बेसिकली तिथं इन्सेक्ट जे काहीतरी की रेस्पिरेशन करतात. ओके, रेस्पिरेशन म्हणजे काहीतरी की श्वासोश्वास करतात तिथून काहीतरी की जे हे असतात पॉयझनस असतात किंवा केमिकल असतात ते आत जातात आणि नंतर मग त्यांना काहीतरी डॅमेज करतात. ओके, त्याला म्हणतात काहीतरी की कॉन्टॅक्ट पॉयझन. मग याच्यामध्ये एक्झाम्पल आपण बघितलं कोणते कोणते केमिकल आपण बघतो तर मॅलाथोइन असेल, मोनो कार्पोट फेस असेल, टँजिनोन असेल किंवा काहीतरी मग फ्युडाइन असेल किंवा मग कार्बोरल असेल किंवा काहीतरी मग बॅगॉन असेल. ओके, पुढे आहे स्टमक पॉयझन. ओके, फोर्थ नंबर स्टमक पॉयझन. स्टमक पॉयझन such chemical cause death of insect only when the insect feeds the treated plants. Okay, treated plants. This poison act on the digestive system of the insect when they ingest it. Stomach poison is used mainly to control chewing type of insects. Okay, chewing type of insect. Example heptacolor, endosulfan, chloroidine, DDT. ओके, ॲल्ड्रीन किंवा मग काहीतरी त्याला क्युनोफॉस. ओके, क्युनोफॉस हे बेसिकली काहीतरी तिकडे जे हे असतात केमिकल किंवा पॉयझन जे असतात ते इथे स्टमक पॉयझन म्हणून काहीतरी यूज केले जातात. ओके, आता इथं एकतर बेसिकली काहीतरी की त्या प्लांट्सवरती काहीतरी तिकडे त्या मारून पण उपयोग होत नाही आणि अगेन काहीतरी इकडे जमिनीमध्ये पण काहीतरी ॲड करून त्याचा होत नाही वापर. सो आता ह्याच्यामध्ये काय केलं आता एकतर काहीतरी की रूटमध्ये किंवा काहीतरी माझं फॉलियर ॲप्लिकेशनद्वारे हे डिफरंट काहीतरी जे केमिकल किंवा पॉयझन असतात ते अप्लाय केले जातात आणि त्याच्यानंतर ओके हे अप्लाय केल्यानंतर काहीतरी की बेसिकली ते ज्या वेळेला काहीतरी की जे प्लांट्स असतात त्यांना काहीतरी की च्युईंग केलं जातं. कोणाद्वारे ह्या बेसिकली काहीतरी की डिफरंट इन्सेक्टद्वारे म्हणजे जे च्युईंग करणारे किंवा काहीतरी त्याचा कट करणारे जे इन्सेक्ट असतात त्यांच्याद्वारे ज्यावेळेला ते प्लांट ज्यावेळेला काहीतरी कट किंवा खाल्ले जातात त्यावेळेला काहीतरी की बेसिकली ते जे पॉयझनस असतात त्यांच्या काहीतरी की त्याच्यामध्ये कशामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये काहीतरी जातात किंवा स्टमकमध्ये जातात आणि त्याच्यानंतर काहीतरी ते डाय होऊन जातात. कारण का त्यांची बेसिकली काहीतरी की डायजेस्टिव्ह सिस्टम असते ती काहीतरी ब्लास्ट होते या केमिकलच्या काहीतरी कॉन्टॅक्टमुळे. ओके, किंवा इंटेकमुळे. ओके, याला म्हटलं जातं स्टमक पॉयझन. आणि त्याच्यानंतर आहे फोर्थ नंबरचं ते म्हणजे फ्युमिगंट. ओके, फ्युमिगंट काहीतरी की पॉयझन. Such chemical enter in a gaseous form. Okay, gaseous form to respiratory system, trachea, and kills the pest. Okay, kill the pest. It used to control all type of insects, irrespective of feeding habits. Example, aluminium phosphide. Okay, aluminium phosphide. Pigment म्हणजे काहीतरी की बेसिकली असतं या टाईपचे काहीतरी की बेसिकली जे हे असतात काय म्हणून आपण त्याला केमिकल हे ॲज अ काहीतरी की वेट ओलसर वगैरे नसतात तर मग काय असतात बेसिकली सॉलिड टाईपचंच काहीतरी की केमिकल असतात. एक्झाम्पल इथं
ॲल्युमिनियम काहीतरी की फॉस्फेट आपण बघू शकतो. सो हे ज्या वेळेला काहीतरी की आपण तिथे पर्टिक्युलर काहीतरी की एरियामध्ये किंवा काहीतरी की त्या प्लांट्समध्ये आपण ज्यावेळेला तिथं टाकून देतो, थ्रू करतो, याच्यातून बेसिकली गॅसेस असतात ते काहीतरी की रिलीज होतात. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम फॉस्फेट असेल याच्यामधून काहीतरी की क्लोरीन. ओके, क्लोरीन इज अ पॉयझनस गॅस असते ती काहीतरी की रिलीज होते. आणि नंतर ही जी गॅस असते ही बेसिकली काहीतरी इकडं जे इन्सेक्ट्स असतात त्यांच्या काहीतरी काही रेस्पिरेटरी म्हणजे त्याच्याद्वारे काय होते तिकडे इनटेक होते आणि ते काहीतरी की बेसिकली इन्सेक्ट्स असतात ते मरून जातात. त्याला काय म्हटलं जातं, ट्रिब्युमेंट काहीतरी की बेसिकली पॉयझन म्हणजे गॅशियस मेथड पण काहीतरी की त्याला आपण तिकडे म्हणू शकतो. ठीक आहे. सो ह्या झाल्या बेसिकली काहीतरी की 4 इम्पॉर्टंट काहीतरी की मोड ऑफ ॲक्शन ऑफ इन्सेक्टिसाइड्स. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की इन्सेक्टिसाइड्स आणि त्यांचं काहीतरी की बेसिकली ट्रेड नेम्स. ओके, जे केमिकल यूज केले जातात इन्सेक्टिसाइडच्या काहीतरी की अगेन्स्ट त्यांची काहीतरी बेसिकली नावं आणि त्यांची काहीतरी की ट्रेड नेम या संदर्भात थोडंसं काहीतरी आपल्याला पुढे बघायचं आहे. ओके, हावेवर त्यांच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये तिकडे बघू किंवा पुढे काहीतरी की कंटिन्यू करू. आतासाठी आपण इकडे काहीतरी की थांबूया. आय होप इथंपर्यंत काहीतरी की आपण डिस्कस केलेलं तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये काहीतरी की भेटून रिमेनिंग जो काहीतरी आपला पार्ट आहे तो पुढे कंटिन्यू करू. आतासाठी आपण इकडे थांबूया. थँक्यू. थँक्स अ लॉट.